असेल जो जिंकेल तो मात्र उद्या सुपर हिटसाठी पात्र देखील ठरणार आहे। अशी एक महत्त्वाची मॅच आहे। आपण आहोत कोणगावच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये, जिकडे आहे अखिल भारतातील तारे सितारे दाखल झालेत या भिवंडीच्या कोणगावमध्ये आणि दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळत आहे। तब्बल 21-22 कॅमेऱ्यानेशी या स्पर्धेचं लाईव्ह चित्रण पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणावर व्ह्यूवर्स पाहायला मिळत आहेत 70 स्पोर्ट्सवर। मैदानात देखील जी आसन व्यवस्था आहे ती आसन व्यवस्था देखील मोठ्या प्रमाणावर भरलेली आहे, कारण हा क्रिकेटचा खेळ आणि या स्पर्धेने स्वतःला पहिल्या 3 पर्वात सिद्ध केलं आहे आणि ही स्पर्धा भारतभर प्रसिद्ध देखील झालेली आहे। माझ्याबरोबर डोंबिवलीचा उभरता आवाज मणिजी बागले हे देखील जुडले गेलेले आहेत। महत्त्वाची मॅच आहे। मॅचला होते सुरुवात आणि जशी सुरुवात होईल गोलंदाजीसाठी पहिलं षटक घेऊन येत आहेत आशिष मेरोल, पूर्वाश्रमी मुंबईचे परंतु सध्या पनवेल स्थित असणारे, सध्या त्यांच्या गोलंदाजीची चर्चा असणारे हे गोलंदाज पाहायला मिळत आहेत। मागील हंगाम विशेषतः त्यांनी गाजवला, परंतु या हंगामात काय होणार या मॅचमध्ये? ऋतिक स्ट्राईकवर, ओहो पहिला बॉल टप्पा पडतोय, त्यानंतर वळण घेतोय, पहिल्याच बॉलमध्ये मुवमेंट पाहायला मिळाली, डॉट बॉल। चांगली बॉलिंग केली। पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर ऑफस्टंपच्या बाहेरच्या लाईनवरती एक चांगला मारा करण्यात आला आणि त्यावरती ऋतिकने एक चांगला शॉट ऑफर केला होता, पण टप्पा पडल्यानंतर जी गिरकी खातोय, बॉल वळण घेतोय, ते जास्ती महत्त्वाचं होतं। चांगला टर्न देखील पाहायला मिळाला, डॉट बॉलने सुरुवात होताना पाहायला मिळते। यावेळेला रिवर्सचा प्रयत्न हाही हाणून पाडलाय, थोडासा पुढे केला बॉल, परंतु आणखीन एक डॉट बॉल येतोय मनीष सर। चांगली बॉलिंग केली जाते, अप्रतिम बॉलिंग केली जाते, आपली लाईन पकडल्या जाते आणि त्याचमुळे आपण पाहतो ना ऋतिकने काय केलं तर यावेळी आडव्या बॅटनी उलटा झालाय, फिरलाय, त्यानंतर रन कसे येतील त्याचा प्रयत्न त्यांनी केला होता। हा बघा तो ऍक्शन रिप्ले, दोन्हीही पायाच्या मधून बॉल सरळ डिलिव्हर झाला। आणखी एक चांगला बॉल आशिषनी हाताळलाय। लगातारचे 2 डॉट बॉल पाहायला मिळते। डॉट बॉल आले तर दबाव बॅटरवरचा वाढणार आहे आणि स्ट्रोक आले तर बॉलरवरचा वाढणार आहे। दोन्ही टीम बलाढ्य आहेत। बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई पाहायला सुद्धा मजाच येणार आहे। पुन्हा एकदा आशिष ऋतिक यांच्यासाठी या वेळेला थोडासा पुढे केला होता, फटका फसला जरूर आहे, फिल्डर थोडेसे मागे राहिले, परंतु 1 रन घेतली आहे। दुसरीचाही कॉल दिला गेला होता। 2 बॉलवर रन नव्हत्या आल्या, त्याचा दबाव स्पष्ट पाहायला मिळाला होता। बॉल हवेत होता, भाग्यशाली राहिले, फिल्डर थोडेसे दूर राहिले। आणि हीच तर आपण चर्चा करत असतो ना की जेव्हा तुम्ही पॉवर प्ले खेळता तो पॉवर प्ले का दुधारी तलवारीसारखा असतो। बॅटरला नामी संधी आहे जरूर, पण बॉलरलाही तो चान्स असतो। इथे अगदी एक ट्रॅप रचला होता। हे पहा ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, फिंगर्सला हलकंसं रोल केलं, बॉल बराच वेळ हवेमध्ये आहे कारण स्ट्रोक फटका होता। इथे आपण लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न केला, बॉलर बॅटर आणि आपण फिल्डरही पाहिलं, फिल्डर आला बॉलपर्यंत पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर राहिला तो बॉल। वा, धावसंख्या जर पाहिली तर आता सुरुवात झाली आहे धावसंख्येला। पहिले 2 बॉल डॉट, त्यानंतर जर पाहिलं तर रन आली आहे। ओमी केनी यांना आपण स्ट्राईकवर पाहतोय। यावेळेला पुलचा फटका ओमी यांच्या बॅटमधून पाहायला मिळतोय, परंतु जी उंची पाहिजे आणि बॅटच्या ज्या हिस्स्याला लागायला पाहिजे होतं तिकडे नाही लागलाय। 1 रन मिळणार आहे, धावसंख्या पुढे गेली आहे। चांगला शो खेळला। इथे देखील आपण पाहिलं तर थोडासा शॉर्ट पिच बॉल होता, त्यावरती देखील एक चांगला फुल खेळलात, पण तिथे देखील ते एलिव्हेशन मिळत नाहीये। जे एलिव्हेशन अप्रतिम आवश्यक होतं ते एलिव्हेशन नाही मिळालं, त्यामुळे बॉल फक्त सिंगलच देऊन जाणार आहे। चांगली गोलंदाजी, थोडासा दबाव निर्माण करणारी गोलंदाजी पॉवर प्लेमध्ये होते। यावेळेला पुन्हा एकदा थोडेसे बॅकफुटला गेले, कव्हर्सला बॉल ढकललाय, तिकडे प्रोटेक्शन आहे, फिल्डर येत आहे, तोपर्यंत दुसरीचा कॉल दिला जातोय। जसं पॉवर प्लेमध्ये गोलंदाज त्या पद्धतीची बॉलिंग करतोय म्हणून कव्हर्स तैनात करण्यात आलाय। मग यामध्ये तुमच्या कर्णधाराचं आणि त्याचबरोबर गोलंदाजाचंही कौतुक करणं तेवढंच गरजेचं आहे। जिथे तुम्ही फिल्डरला सेट केलेले आहात त्याच दिशेला, त्याच लाईनवरती, त्याच लेनवरती तुम्हाला गोलंदाजी करणंही तेवढंच गरजेचं आहे। 4 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत। पहिलं षटक मार्गस्थ आहे। ओली इलेव्हन एका बाजूला, दुसऱ्या बाजूला पलक एंटरप्राइजेस, जीजी स्पोर्ट्स वडवली विरुद्ध। मॅच तेवढीच जबरदस्त पाहायला मिळते। वाकळण दोन्ही टीमचा डोंबिवलीच्या ग्रामीण क्रिकेटमध्ये किंवा महाराष्ट्राच्या ग्रामीण क्रिकेटमध्ये दबदबा असणाऱ्या 2 टीम आहेत। यावेळेला लोअर फुल टॉस गोलंदाजांच्या दिशेने, टप्पा बदलतात ते सातत्याने आणि त्याच्यामुळे काय झालंय की यानंतरचा बॉल कुठे येणार हाच प्रश्न पडला होता आणि पहिली ओव्हर काय टाकली आहे, भलेही विकेट नाही आली, फक्त 4 रन आलेत मनीष सर। अगदी इकॉनॉमिकल गोलंदाजी आणि गोलंदाजी करणारा गोलंदाज आपल्याला माहिती आहे की तो ऑल इंडिया आयकॉन म्हणून खेळतोय, त्याला चांगला खेळ करणं गरजेचं आहे आणि करून दाखवलंय ना त्यांनी। आशिष मेहरुल हे नाव खूप मोठं आहे आणि खेळाडूंनी खेळही तेवढाच मोठा केलेला आहे। मग आता वाकलनकर कुठे आहेत हे पाहायचं असेल तर आशिषनी गोलंदाजी चांगली केली। वाकलनकर कुठे आहात? वाजवा एकदा जोरदार टाळ्या। येस, आलेत, मोठ्या संख्येने आलेत सर। आणि माझ्या मते वडवलीकर सुद्धा आलेच असतील। वडवलीकर आहेत का? वडवलीकर
क्या बात आहे. वडवलीचे प्रेक्षक देखील इकडे आलेले आहेत. मजा येणार आहे. वडवली बी एका बाजूला आहे, वाकडण एका बाजूला आहे. त्यांच्यामधील हा संघर्ष आहे. पहिल्या डावात रंगला आहे, दुसऱ्या डावात देखील रंगणार आहे. परंतु पहिली ओव्हर ही मात्र चांगली राहिली आणि वाकड्यांच्या बाजूने गेलेली आहे. आणि मग त्याचबरोबर तुम्ही स्क्रीनवरती सध्या तरी आउटलेट मॉल ऑफ इंडिया ऑलवेज ऑन डिस्काउंट आणि हे देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे. हा मॉलही तुम्हाला येणाऱ्या काळावधीमध्ये तुमच्या अगदी घराच्या जवळ तुमच्या समीप पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये मग तुम्ही शॉपिंग असेल, तुम्ही टी व्ही थिएटरही एन्जॉय करू शकता आणि हे सगळं तुमच्या अगदी जवळ तुमच्या घराच्या जवळ अगदी भिवंडीमध्येच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आउटलेट मॉल ऑफ इंडिया ही चर्चा सुरू आहे. सध्या तरी केतन आहेत आणि कदाचित तेच येतात बॉलिंग ट्रॅकवरती पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन. परंतु क्रिकेटचा खेळ आहे. प्रत्येक षटकात वेगवेगळ्या घडामोडी घडत असतात आणि वेगवेगळे रन सुद्धा येताना पाहायला मिळतात. गोलंदाज वेगळे असतात, त्याच्यामुळे प्लॅनिंग सुद्धा वेगळे असणार आहेत. 7 ओव्हरची मॅच आहे, मोठी मॅच आहे. तुम्हाला इकडे पुन्हा कमबॅक करण्याची संधी आहे आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि 4ही पर्वामध्ये आम्ही पाहिलंय अचानकपणे सामने बदलले सुद्धा आणि त्याच्यामुळे येणाऱ्या 6 ओव्हर आहेत आणि एक टॅलेंटेड बॅटर म्हणून गेल्या काही वर्षात या नवी मुंबईच्या ओमकार केनी यांच्या नावाची चर्चा झाली आहे. फुल टॉस बॉल होता, त्याला दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे. कव्हरच्या दिशेने ढकलायचं होतं. सर्कलमधील खेळाडू तिकडे पोहोचले खरे, परंतु 1 रन तिकडे मिळेल. अगदी आपण पाहिलं तर अंगावरती येणारा बॉल होता, त्यामुळे जे हात ओपन करायचे असतात त्याप्रमाणे ते हात ओपन योग्य दिशेला झालेले नाही आहेत. मग अगदी हा बॉल थोडासा अंगाच्या बाहेर असता, स्लॉटमध्ये असता तर मात्र याला भिरकवण्याची क्षमता ओमी केनीकडे नक्कीच आहे. पण या बॉलवरती फुलटॉसचा बॉल आहे हलका, तरी फक्त दिशा दाखवली आहे. पॉईंटवरती खेळाडू चांगली फिल्डिंग झाली. धावसंख्या 5 वर जाताना पाहायला मिळते. स्ट्राईक रोटेट राहणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा केतन. नॉर्मली व्यावसायिक क्रिकेटमध्ये खूप कमी वेळा असं चित्र पाहायला मिळतं केतन बॉलिंग करतायत, परंतु गावासाठी खेळत असताना केतन हमखास बॉलिंग करतात म्हणजे करतात. ते टॅलेंट आहे आणि विशेष म्हणजे ही स्पर्धा केतनने दरवर्षी गाजवली सुद्धा आहे. केतन यावेळेला खराब बॉल होता, फुल टॉस, त्याला दिशा दिली आहे. बॉल कव्हरच्या क्षेत्रात जाताना पाहायला मिळेल. चुकी कुणाकडूनही होते, चुकीला माफी नाही. यस, विमर देखील घोषित केलाय. बॉल सीमारेषच्या पलीकडे जातोय. खरा बॉल होता, अगदी हातातला चेंडू निसटावा असं काहीतरी चित्र आपल्याला पाहायला मिळते. हा बघा, अगदी कदाचित आपल्याला वाटतं ना की यॉर्कर एक्झिक्यूट करायचा होता केतनला आणि मग त्यामुळे झालेली ही चूक. आणि चुकीला जसं तुम्ही म्हटलात तसं तुम्हाला चुकीला इथे माफी मिळणार नाहीये. तुम्ही छोटीशी चूक करा, मग त्यावरती हे असं कॅपिटलाइज केलं जात आहे. दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळणार आहे. हल्ले प्रतिहल्ले या क्रिकेटच्या खेळाचा अविभाज्य घटक आहे. यावेळेला समोर आणखीन एक दर्जेदार फटका खेळलाय. वा वा वा, बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. षटकार. वॉट अ स्ट्रोक, काय स्ट्रोक खेळल्यात. लोअर फुलटॉसचा बॉल होता, त्याला अगदी जागा बनवली. जागा बनवत असताना योग्य त्या दिशेला त्यांना माहित होतं लॉंग ऑन सर्कलच्या आतमध्ये आहे, त्याच्या डोक्यावरून बॉल टोलवायचा आहे आणि मग ते कनेक्शन. ऋतिक पाटीलची चर्चा अशीच झालेली नाहीये ना सध्याच्या अंगामामध्ये. ISPL सारखी स्पर्धाही खेळलेला हा खेळाडू आहे. हा अभिमान आहे उभरता कल्याण डोंबिवलीच्या ग्रामीण क्रिकेटचा. वा, अगदी बरोबर बोलला तुम्ही. दोन्ही खेळाडू जर पाहिलं तर तेवढेच दर्जेदार आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट आहे. दोघांनी आपापल्या दाराच्या समोर खूप साऱ्या मोटरसायकल उभ्या केलेल्या आहेत आणि ते एकमेकांच्या विरोधात आज इकडे पाहायला मिळत आहेत. ओ हो, या वेल ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल. हे हा प्रति हल्ला होता, पलटवार होता, उत्तर होतं. सुनील म्हात्रे साहेब आणि मीना म्हात्रे मॅडम, माजी उपसरपंच कोणगाव, यांचं इकडे आगमन होताना पाहायला मिळत आहे. या क्रीडा नगरीमध्ये वरुण पाटील साहेबांच्या माध्यमातून या भारतातील आघाडीच्या स्पर्धेमध्ये आपलं स्वागत आहे. ओ हो, इकडे भाग्यशालीच राहिले असं मी म्हणेल, कारण थोडंसं बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि बॅटची काढायला लागल्यानंतर स्टंपच्या बाजूने बॉल गेलाय. मग हे जे प्रत्युत्तर आणि त्याची आपण चर्चा करत होतो ना, केतननी ते प्रत्युत्तर दिलंय आणि त्याच्या मागे कारण आहे अनेक वर्षापासून आपण एकमेकांसोबत एकाच गटामध्ये ते क्रिकेटचा खेळ खेळतोय. मग ते डावपेच माहिती आहेत. वरुण पाटील साहेबांचं या संपूर्ण स्पर्धेवर लक्ष आहे. छोट्यातल्या छोटी गोष्ट कशी बेस्ट देता येईल, आपण प्रेक्षकांसाठी असेल, खेळाडूंसाठी असेल, सगळ्या सुविधा चांगल्या पद्धतीने पुरवल्यात. ओ हो, इकडे मागील 2 बॉलचा दबाव आणखी होता. दबाव सुरुवातीला होता केतनवर आणि अंतिम टप्प्यात आलाय तो मात्र या ठिकाणी बॅटरवर, कारण डॉट बॉल आलेत. लगातारचे हे 3 डॉट बॉल दबाव वाढवताना पाहिलं मिळतील, ते मात्र बॅटरवरचे सुद्धा. चांगली बॉलिंग केली. इथे देखील आपण पाहिलं तर चेंज ऑफ पेस गतीमध्ये हलकंसं परिवर्तन करत असताना टप्पा अगदी चांगला ठेवला, फिंगरचा रोल केले आणि लेग कटरचाही वापर केला होता. बॉल बाहेरच्या दिशेला, इट्स अ डॉट बॉल. यावेळेला स्ट्रोक खेळलाय
अमरदादा परुळेकर आपलं स्वागत षटकाराने झालेलं आहे. तर मंचाच्या दिशेने आगमन होत आहे ताई पॅकर्स टीमचे सर्वे सर्वा आणि महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवाळ साहेब यांचे स्वीय सहाय्यक अमरदादा परुळेकर यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. यांनी मात्र महाराष्ट्रातील कित्येक खेळाडूंना दिल्लीपर्यंत संधी देण्याचं काम केलंय. असे अमरदादा परुळेकर ताई पॅकर्स प्रभादेवी पालघर टीमचे सर्वे सर्वा हेही स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित राहत आहेत. अमरदादा आपलं देखील हार्दिक स्वागत असणार आहे. षटकार आलाय, शेवटच्या बॉलवर जर पाहिलं तर षटकार आला आणि या दोघांमधील बॅटल पाहण्यासाठी तर प्रेक्षक आतुर असतात आणि ते चांगलं रंगलं. एकाने 3 बॉल बाहेर मारले, एकाने 3 बॉल डॉट सुद्धा टाकलेत. चांगला कमबॅक करणार असंच आपण नक्कीच म्हणत होतो. विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष भाजपाचे आमचे माननीय सन्माननीय श्री प्रमोदजी पाटील साहेबांचं देखील इथे आगमन होत आहे. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक आणि सहर्ष स्वागत असणार आहे. साहेब आपल्यालाही विनंती आहे आपण या व्यासपीठेवरती या विराजमान व्हा आणि स्थानापन्न झाल्यानंतर या हाय व्होल्टेज मॅचची मजा घ्या. कारण हाय व्होल्टेज होणार यात ती मात्र शंका नाही आहे. एका दिशेला तुम्हाला पलक एंटरप्राइजेस जीजी स्पोर्ट्स वाकलन हा संघ पाहायला मिळतोय आणि इथे प्रेक्षकांनी एका हाताने कॅच टिपली आहे जरूर. तर प्रेक्षकाला विनंती असेल आपणही या. मग तुम्हाला काय मिळणार आहे? प्रेक्षकांनाही अगदी ॲडिडास असेल NB असेल यांच्याकडून या कंपनीचे शूजही मिळणार आहेत. तेही स्पोर्ट्स शूज मिळतील. मग तुम्ही कॅच पकडलीत, खेळाडू आहात. मान्यवरांची बांधील या ठिकाणी उपस्थित राहते. प्रेक्षक गर्दी झाली आहे. खूप सारी पारितोषिकं प्रेक्षकांसाठी सुद्धा आहेत. एका हातात कॅच घेतली तर ब्रँडेड शूज असणार आहेत आणि त्याच्यामुळे सगळ्याचा प्रयत्न आज एका हाताने कॅच घेण्यासाठी होतोय. परंतु 2 हाताने कॅच घेतल्यानंतर सुद्धा पारितोषिक आहे. टी शर्टच्या स्वरूपात असेल ते. जबत मॅचच्या दिशेने रिवचा प्रयत्न होता ओमी यांचा, परंतु नाही यशस्वी झालाय. सुरुवात चांगली केली आहे. आशिष मेरोल हा सध्या की फॅक्टर आहेत. सध्या त्यांची गोलंदाजी भारतीय टेनिस क्रिकेटमध्ये ज्या मोठमोठ्या स्पर्धा ते मात्र गाजवत आहेत. त्यांची गोलंदाजी चर्चेचा विषय राहिला आहे आणि हा थोडासा वेगात देखील टाकण्याचा प्रयत्न राहिला. ओमी यांचा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न देखील इकडे होताना पाहायला मिळाला होता. डॉट बॉल येतोय. खूप महत्त्वाचे क्षण असतील. ओमीचं सुद्धा जसं मी म्हटलं ना, आशिष की फॅक्टर आहेत. ओमी केनी हे सुद्धा बॅटिंग टीमचे की फॅक्टर असणार आहेत. ओमी यावेळेला सरळ समोर खेळण्याचा प्रयत्न, पायाने अडवण्याचा प्रयत्न झालाय. 1 रन तिकडे घेतली आहे. दुसरीचा होता कॉल परंतु थांबवलाय. धावसंख्या 1 ने पुढे. वाह, कौतुक करावं तेवढं कमी आहे. आशिष मेहरोलचं आतापर्यंत 8 बॉल त्यांनी हाताळल्यात. विकेट नक्कीच त्यांच्या खात्यामध्ये नाहीये, पण मात्र धावा देखील फक्त 5 त्यांनी दिलेल्या आहेत. आणि हे जे रिफ्लेक्सेस तुम्ही पाहिले ना या मागच्या बॉलवरती, बॉलिंग करत असताना खोलवर टप्प्याचा बॉल टाकला, स्ट्रेट ड्राईव्हचा प्रयत्न केला होता, अगदी बॉल पायाने अडवला. हे ते रिफ्लेक्सेस याची चर्चा करत होतो. म्हणजे अगदी डोळ्यांची पापणी लावण्याच्या अगोदर बॉल अडवलाय देखील. हो, खूप गरजेचं आहे. फिल्डिंग देखील तेवढीच महत्त्वाचं आहे. मान्यवरांची मांदियाळी या स्पर्धेच्या निमित्ताने होते. संजयजी मोरे साहेब आणि सुभाषजी मस्के साहेब यांचं आगमन होतं या क्रीडानगरीमध्ये. या सगळ्या मान्यवरांचं आम्ही करत आहोत हार्दिक स्वागत. वरुण पाटील साहेबांच्या माध्यमातून 70-70 स्पोर्ट्स कोणगाव ग्रामस्थ भारतातील एक लोकप्रिय आणि एक जबरदस्त स्पर्धा या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये पुन्हा एकदा घेऊन आलेल्या आहेत आणि खूप मोठी गर्दी ही स्पर्धा पाहिला प्रेक्षकांची विविध तालुक्यातून, जिल्ह्यातून, शहरातून आलेल्या आहेत. रिवचा प्रयत्न दोघांनी रिवचा प्रयत्न केला परंतु दोघांनाही यशस्वी होऊ नाही दिला. आशिष मेहरोलचा रोल खूप महत्वाचा आहे. बायच्या स्वरूपातील 1 रन आलेली आहे. अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी करतायत आणि अशाच गोलंदाजीची आवश्यकता. मग तुमची निवड जेव्हा तशी केली जाते ना की तुम्ही ऑल इंडिया आयकॉन म्हणून खेळताय, त्यावेळेस अशी गोलंदाजी करणंही तेवढंच गरजेचं आहे. वा, संकेतजी भोईर साहेब आणि त्यासोबतच कमलेशजी म्हात्रे साहेब यांचं देखील आगमन होत आहे. गौरीपाड्यातील एक नामवंत हस्ती आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक आणि सहर्ष स्वागत आहे. या दादा, आपलं देखील आपल्या हक्काच्या स्पर्धेमध्ये स्वागत आहे. या आणि व्यासपीठावरती विराजमान व्हा आणि इथून सामना एन्जॉय करा. हा बॉल थोडासा पुढे करण्याचा प्रयत्न सरळ बॅटने समोरच्या दिशेने खेळला गेला आणि एक थोडंसं प्लॅनिंगने बॅटिंग देखील होते मला असं वाटतंय. कारण आशिष मेहरोल हा जो की फॅक्टर आहे त्यांनी रन जरी कमी दिल्यात परंतु विकेटचा तक्ता हा इकडे खाली दिसतोय. 25 धावा धावफलकावर विकेट नाही गमावली आहे आणि जी धावांची गती वाढवायची होती ती दुसऱ्या ओव्हरमध्ये ऑलरेडी थोडीफार वाढवली होती. पुन्हा एकदा ऋतिक या वेळेला लॉफ केलाय कव्हरचं क्षेत्र परंतु हा
विकेटचा तक्ता भरला जाईल असं वाटत होतं, त्याच वेळेला कॅच सुटली आणि ती सुद्धा कुणाची सुटली आहे? ऋतिकची सुटली आहे. आता की महागात पडेल का येणाऱ्या कालावधीमध्ये ते पाहायचंय. पुन्हा एकदा तेच आपल्याला म्हणावं लागेल की आशिष मेहरुलनी त्याचं काम पूर्ण केलेलं होतं. त्यांनी केलं असं की ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल टाकला, इथे आमंत्रित केलं शॉट मारण्यासाठी, शॉटही खेळण्यात आला, तोही फसण्यात आला. एक्स्ट्रा कव्हरवरचा खेळाडू आहे, सहज सोपा कॅच. या अशा कॅचेस तुम्हाला या एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये, या स्पर्धेचा दर्जा मेंटेन करण्यासाठी तुम्हाला अशा कॅचेस पकडणं गरजेचे आहेत. अगदी बरोबर म्हटलात आपण. 26 धावा धावफलकावर आहे, तिसरी ओव्हर मार्गस्थ आहे, प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी, ग्रामस्थ आहेत. आज दूर दूरवरून आपल्या गावात येतात, त्यामुळे सगळे ग्रामस्थ सुद्धा सज्ज आहेत. आपली स्पर्धा, आपल्या गावची स्पर्धा आपल्याला हिट करायची आहे आणि त्याच्यामुळे सगळ्या ग्रामस्थांचंही आम्ही कौतुक करू. 20 वर खेळतात ऋतिक आणि ओमी खेळतात 4 वर. यावेळेला दिशा दिली आहे, फाईन खेळायचं होतं परंतु बॉल स्क्वेअर लेगला गेलाय. खेळायचा होता एका बाजूला, गेला एका बाजूला, 1 रन कंप्लीट केली आहे आणि इकडे दुसरी धाव देखील पूर्ण. 2 खेळाडू कदाचित एकमेकांना टक्कर झाली आणि त्यामुळे हातातील बॅट थोडीशी बाजूला देखील गेली होती. 3 ओव्हरचा खेळ संपतोय, बिनबाद 28. एक टीम समाधानी असेल वाकडण याकरता, कारण धावसंख्येची गती 10च्या पुढे नाही गेली आहे आणि एक टीम खुश याकरता असेल विकेट एकही नाही आली. मग आता काय होईल? जे 3 ओव्हर्स आत्तापर्यंत झाले त्यातील महत्वाचे जे 12 बॉल, हे आपण तो ॲक्शन रिप्ले पहिला एन्जॉय करूया, तो पाहूयात. इथे स्क्वेअर लेगला बॉल नक्कीच गेला आणि त्यामुळे दोन्ही बॅटर्सने केलं असं की दोघांची नजर बॉलवरती होती. मग तो प्रतिस्पर्धी तो कॉल झाला नाही आणि त्यामुळे थोडंसं आपण टक्करही पाहिली, पण दोन्ही बॅटर सेफ आहेत, ते जास्ती महत्वाचं. कुणालाही कुठल्याही प्रकारची इजा झालेली नाहीये आणि हे तुम्ही आमचा सबस्क्रायबर काउंट पाहताय. मोठ्या प्रमाणावर पारितोषिकं सुद्धा आहेत, प्रत्येक 1000 मात्र प्रेक्षकांनंतर, कारण सध्या 10,84,690, 92, 93, 94 अगदी पुढे पुढे निघाली संख्या, अगदी 700च्या पार गेली आहे. आणि ज्यावेळेला प्रत्येक 1000नंतर 5 विजेते काढणार आहोत आपण. यस, प्रत्येक 1000नंतर जशी 1000ने पुढे जाईल, आता आपण 85 ज्यावेळेला होईल त्यावेळेला पुन्हा 5 विजेते ज्यांना खास गिफ्ट दिले जाणार आहेत. खूप सारी पारितोषिके आहेत या स्पर्धेमध्ये. जर पाहिलं तर एखाद्या गोलंदाजाने 5 विकेट घेतल्या तर तब्बल त्यांच्यासाठी 70 स्पोर्ट्सकडून 50,000चा पुरस्कार आहे. 70 धावा एखाद्या खेळाडूने केल्या एका डावामध्ये, त्यांच्यासाठी 50,000चा पुरस्कार आहे. असे विविध पुरस्कार मात्र या स्पर्धेमध्ये आहेत. परंतु बघता बघता 3 ओव्हर संपलेले आहेत. ज्या पद्धतीने हा डाव चाललाय पहिला, म्हणजे काय म्हणाल? अगदी आत्तापर्यंत तो संयम दाखवला, अनुशासन दाखवलं, ती एकाग्रता दाखवली. आता काय? आता मात्र आक्रमणाची वेळ आलेली आहे आणि ते आक्रमण कधी होईल तर ते आता केलं जाईल, यात ती मात्र शंका नाही आहे. कारण तुम्ही एका दिशेला ओमी केनी यांना पाहताय, 6 बॉल 6 त्यांच्या बॅटमधून आलेत. एका दिशेला ऋतिकनी शॉट्स खेळण्याचा प्रयत्न केलाय, ते फसलेत, कॅचही ड्रॉप झालेली आहे. हे सगळं काही कानमंत्र देण्यात येतात आणि ऋतिक पाटील तो 13 बॉल आणि 20 या आकड्यावरती खेळतोय. 28 तुम्ही 18 बॉलमध्ये केलेले आहेत. मान्यवर मोठ्या प्रमाणावर उपस्थित आहेत. या क्रिकेटचे दर्दी आज वरुण पाटील साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी, या स्पर्धेला पाहण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर दिग्गज आज दाखल झालेत क्रीडा नगरीमध्ये. अगदी बरोबर म्हटलं सर. मग आलेल्या प्रत्येक मान्यवराचं हार्दिक स्वागत असणार आहे, कारण मान्यवरांचं येणं फक्त येणं नाही तर आमच्या हृदयावरती कोरलेलं एक सुरेख लेणं असतं. आणि मान्यवर आहे तर स्पर्धा आहे आणि प्रेक्षक राजा आहे तर ती स्पर्धा आहे. जवळ मॅचच्या दिशेने 28 धावा धावफलकावर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. केतन बॉलिंगसाठी पुन्हा आलेत. ऋतिक 20 वर बॅटिंग करतायत. महत्वाची ओव्हर असेल. या वेळेला फटका कव्हर्सला, वा 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 वा, कडक आणि कडक बरोबर क्लास सुद्धा. धावा 4, चौकार. मी म्हटलं होतं ना, आता त्या आक्रमणाला सुरुवात होणार आहे. आक्रमणाला सुरुवात झाली. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, हेच बॉल ऋतिक आतापर्यंत संयमाने खेळत होता, पण आता या अशाच बॉलवरती त्याला माहिती आहे आता नाही तर कधी नाही. इनसाइड आउट जागा बनवली, बॉडी बॅलन्स केला आणि बॉलला दिलं पाठवून एक्स्ट्रा कव्हर रिजन वरती आलाय चौकार. वा वा, चांगला फटका. गिअर चेंज केलाय असं म्हणावं लागेल. हर्षदजी किनी साहेब इथे उपस्थित राहिले, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक आणि सहर्ष स्वागत आहे. या वेळेला पुन्हा कव्हरच्या क्षेत्रात खोलवर टप्प्याचा बॉल होता. बॉल चांगला होता, त्यामुळे ती जागा नाही मिळाली स्ट्रोक खेळण्यासाठी, परंतु बॉल ढकलला कव्हरच्या क्षेत्रामध्ये. तिकडे पुन्हा एकदा धावसंख्या 1ने पुढे जाताना पाहिलं मिळेल. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे ही. अरे अर्थाने अगदी बरोबर म्हटलात. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई सध्या तरी सर कल्याण डोंबिवलीचं ग्रामीण क्रिकेट, त्या क्रिकेटची ही चर्चा राहिली आहे. ISPL मध्ये 3 ते 4 खेळाडू, त्यांचा समावेश तेही कल्याण डोंबिवलीच्या ग्रामीण क्रिकेटमधूनच झालाय. मग त्या क्रिकेटचा दर्जा किती मोठा आहे हा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला ग्रामीण बिग बॅश धमाका या स्पर्धेमध्येही पाहायला मिळते. येस,
खूप मोठ्या प्रमाणावर केतन म्हात्रेचे चाहते खास त्यांच्यासाठी बरंच काही बॅनर देखील घेऊन आलेले आहेत. तिकडे थोडंसं ॲक्रॉस खेळण्याचा प्रयत्न बॉलच्या लाईनमध्ये आलेच नाही. जाओ चाहे दिल्ली मुंबई आग्रा, नाही भेटणार केतन सारखा बॅट्समन दुसरा. ठाणे जिल्ह्याची शान केतन म्हात्रे मिळणार कुठे तर वाकळण गावामध्ये. वाह, आपलं देखील विशेष कौतुक. असे बॅनर जर आपण आणले आणि ते सुद्धा स्वलिखित स्वतःच्या हाताने, तर त्याच्यासाठी देखील खूप सारी पारितोषिकं आहेत. यावेळेला कव्हरचं क्षेत्र खाली क्षेत्र होतं, गॅपमध्येच खेळलाय. आता उमेदचा क्लास, बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4-4-4 चौकार. वर स्ट्रोक, चांगला स्ट्रोक खेळला. हा देखील अगदी खोलवर टप्प्याचा फुलर लेन्थचा बॉल होता आणि त्या बॉलवरती रूम अजिबात दिली नव्हती, पण तरी देखील हेलिकॉप्टर शॉटच्या साह्याने भरपूर शफलही झाले. आणि मग पहा, महत्वाचं होतं 30 सर्कलच्या आतल्या त्या कव्हर्सच्या खेळाडूच्या डोक्यावरून खेळलं, वेकेंट एरिया त्याला साधलं आणि तिथे देखील एक चौकार आलेला. चांगली बॅटिंग आता मात्र सुरू आहे. येस, हे ते चाहते आहेत खास केतन म्हात्रे फॅन क्लबचे, जे खास आवर्जून आलेले आहेत आणि आपल्यासाठी सुद्धा मात्र खूप सारी पारितोषिक आहेत. केतन आणि आता ओमी, चांगली लढत सुरू आहे. यावेळेला पुन्हा कव्हर्स. वा वा वा, आता तर हलूही दिलेला नाहीये आणि हा सुद्धा बॉल जाईल सीमा रेषा पार. 4 चौकार. आणि याच शॉटला तर आपण नेहमी म्हणत असतो की खीच मेरी फोटो. या शॉटला अगदी थांबा, बघत राहा आणि बघतच राहाव्यासारखा आहे. अगदी ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल आहे, त्याला कुठल्याही दिशेला जबरदस्ती आपण पाहिलं ना ऑन रिजन वरती नाही खेळत. बॉलच्या मेरिट वरती चांगला पुन्हा एकदा देखना इनसाइड आउटचा स्ट्रोक. आणखी एक बॅक टू बॅक येत आहेत आता. वा वा वा, हा खेळाडू थोडासा वेळ घेतो सुरुवातीला सेटल होण्यासाठी. मोठ्या मॅचचा आणि जास्त ओव्हरचा खेळाडू. आता पवन केने फॅन क्लब सुद्धा आलाय, त्याच्या चेहऱ्यावर किती हास्य आहे पहा. आपल्या आवडत्या खेळाडूचा या ठिकाणी खेळाडूचं स्केच घेऊन आलेले आहेत. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. सध्या तुम्हाला कॅमेराने कैद केलंय. एक्केचाळीस धावा धावफलकावर. लगातारचे 2 चौकार ओमी यांच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. यावेळेला समोर खेळलाय, मिड ऑफ आतमध्ये होता, त्याचा फायदा घेतला आणि लगातारचा 3रा बॉल सीमा रेषा पार. 4-4-4 चौकार. वा, वर स्ट्रोक, चांगला स्ट्रोक खेळलाय. थोडासा आपल्याला जो आता वेळ मिळतोय त्यामध्ये आपण जे आपले प्रेक्षक आहेत ज्यांनी ती कॅच टिपली एका हाताने, त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. मी विनंती करीन व्यासपीठावरती संकेतजी भोईर साहेब आणि त्यांच्यासोबतच हर्षदजी केनी साहेब, आपल्या दोघांनाही मान्यवरांना विनंती असेल आपण दोघांनी या. आपल्या हस्ते आपण हे शूज देऊन आपण या खेळाडूचा सन्मान करणार आहोत. येस, पवन केनेचा आणखीन एक फॅन, तो मात्र खास स्केच घेऊन आलाय आणि स्वलिखित. मात्र हे स्केच देखील इकडे पाहायला मिळत आहे. बाळा, तुझंही कौतुक. ज्यांनी कॅच घेतली आहे त्यांचं कौतुक. त्यांना ब्रँडेड शूज देखील दिले जात आहेत आणि हे सगळे शूज आहेत ना 5,000, 6,000, 6,500, 7 या रेंजचे मात्र इकडे दिले जात आहेत. याचं देखील कौतुक कराल. ओमी काय खेळलेत, टेनिस बॉल क्रिकेटचा बायकरमॅन केतन म्हात्रे. आणखी एक छोटासा चाहता आहे, त्यांची स्माईल पाहणं. थोडेसे आतमध्ये गेलेत, मागे गेलेत, यापुढे. वा, हे सगळे तारे, आज तुम्ही तारे आहात, केतन यांच्यासाठी आलेत. पलक एंटरप्राइजेस, जीजी स्पोर्ट्सचा हा खेमा पाहतोय आणि ओनरसाठी देखील मात्र खास आसन व्यवस्था करण्यात आली आहे. संदीप पाटील साहेब, पहिल्या 4 ओव्हरचा खेळ इकडे पाहायला मिळतोय. ओमी केनी काय लाजबाब, सुरुवात थोडीशी संत करतात, नंतर दर्जेदार खेळ करतात. असाच खेळ यावर्षी MCC क्रिकेट क्लब कोंबरवाडीसाठी JPL मध्ये सुद्धा त्यांनी दर्जेदार पद्धतीने केला होता. येस, मजा येणार. आता उर्वरित जे आपण पाहतोय 3 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे ना सध्या तरी. तुम्ही आमचं हे VIP डाईस पाहताय, ज्यामध्ये रवी गरज साहेब आणि त्यांच्यासोबतच त्यांचा सगळा मित्रपरिवार मौलिक 11 चेंज गेम वडवली बी, ज्या संघाला त्यांनी पुरस्कृत केलेला आहे आणि अशा लागून आहेत. आता ही मॅच महत्वाची आहे, ही जिंकलात तर मात्र तुम्ही सरळ जाणार. तर रवी घरत साहेबांच्या साठी देखील हा संपूर्ण त्यांचे हे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रत्येक टीमच्या ओनरसाठी खास वेगळी आसन व्यवस्था आहे. 4 ओव्हरचा खेळ संपलाय, 45 झालेत, विकेट एकही गेलेली नाहीये. इथे देखील पुन्हा एकदा आपण पाहिलं तर बॅटला स्लाइस करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची बाहेरची खडा घेते
आणि अगदी खूप चांगली फिल्डिंग तिथे केली जाते, सिंगलच मिळणार आहे. आता प्रत्येक बॉलवरती तुम्ही ते आक्रमण नक्कीच पाहणार आहात. यस, आक्रमण पाहायला मिळतील कारण आता 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि इकडे मोठ्या प्रमाणावर सबस्क्रायबर मीटर देखील पुढे चाललाय. आपलं देखील सगळ्यांचं स्वागत असणार आहे 70-70 फॅमिलीमध्ये. हो, कारण विकेट एकही गेलेली नाही आहे. 10 विकेट तुमच्या हातात आहेत. समोरचा संघही तेवढाच बलवान आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ज्या पद्धतीने ही स्टार्ट झाली तर कुठेतरी 80-85-90च्या दरम्यान स्कोर गेला, 80च्या पुढे जर स्कोर गेला ना, मॅच चांगली होणार आहे. आणि त्यांना समोर तेवढेच बलाढ्य खेळाडू आहेत. केतनचा या मैदानातील परफॉर्मन्स, त्याचबरोबर ते जोडीला असणारे आयकॉन, गावातील खेळाडू देखील तेवढेच जबरदस्त आहेत. त्यामुळे एक चांगली टोटल बनवण्याचा प्रयत्न वडवलीचा सुद्धा असणार आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा अगदी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता, तो देखील क्रॉस बॅकने खेळल्यात. लॉंग ऑफवरती केतन आहे, चांगली फिल्डिंग त्यांच्याकडून केली जाते. सिंगलच मिळणार आहे, सिंगल डबल. अगदी प्रत्येक बॉलवरती मग तुम्ही सिंगल डबल घेत राहिले तरी देखील टीम वाकलेला माहिती आहे ते जास्ती तुम्हाला इजा करणार नाहीयेत. 47 धावा लागल्या धावफलक्यावरती. या षटकामध्ये अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि हे आमचं तुम्ही व्यासपीठ पाहताय. ज्या व्यासपीठेवरती सगळे मान्यवर इथे उपस्थित आहेत त्यांची मान्यही तुम्हाला पाहायला मिळते. पुढचा बॉल ऋतिकच्या बॅटमधून थोडासा मिसॅमिक स्ट्रोक, बॉल हवेमध्ये आणि झेलचा प्रयत्नही झालेला नाहीये. अगदी नोमॅन्स लँड मध्ये बॉल अदळतोय आणि त्याचबरोबरीने 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. काय गोलंदाजी करतोय मयुरेश भोईरचंही कौतुक करावं लागणार आहे, कारण त्यालाही माहिती आहे ना की आता त्याच्यावरती आक्रमण करेल, पण तरी देखील चांगली गोलंदाजी मयुरेशही करतोय. हो, दुसऱ्यांदा कव्हर्सला अडकले होते, दुसऱ्यांदा कव्हरच्या दिशेने अडकताना पाहायला मिळाले होते. भाग्यशाली याही वेळेला राहिले क्षेत्ररक्षक, आता सुद्धा थोडेसे पाठीच राहिले होते. अगदी बरोबर म्हटलात सर. मग तो कॉन्फिडन्स मिळणंही तेवढंच गरजेचं आहे ना, तुम्ही एवढी मोठी स्पर्धा खेळताय. ऋतिकच्या बॅटमधून पुन्हा एकदा बॉलला अगदी उडवण्याचा प्रयत्न केला होता, बॅटची हलकीशी कडा लागते आणि इथे चांगली फिल्डिंग केली जाते. 38च्या थोडंसं बाहेर, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी ती देखील अवांतर, 2 कंप्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न करतील का तर नाही करणार आहेत. चांगलं बॅक केलंय आणि इथे फक्त 2 धावा मिळणार आहेत. अगदी दोन्ही खेळाडू जर पाहिलं तर बऱ्यापैकी मेरिटवर क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतायत. आणि ही आहे अल्टो K10. 2 मात्र 4 व्हीलर दिल्या जाणार आहेत. ग्रामीण गटातील सिरीज, त्याचबरोबर आयकॉन म्हणून सिरीज, मोटरसायकल देखील असणार आहे बेस्ट बॅटर बेस्ट बॉलरला. आणि त्याच्यामुळे चर्चा या स्पर्धेची, एका स्पर्धेत 2 4 व्हीलर दिल्या जाणार आहेत. आणि खऱ्या अर्थाने सर आपण जे काही पाहतोय ना आता, ते सगळं काही शक्य करण्यामागे वरुणस फाउंडेशन, वरुणस साहेब आणि त्यांच्या संपूर्ण फाउंडेशन आणि आमची टीम 70-70 यांच्या दोघांचंही कौतुक करावं तेवढं कमी आहे. 4 बॉल 6 आतापर्यंत आल्यात. ऋतिक आणि आणखी एक बॉल, आणखी एक चांगला यॉर्कर हाताळलाय. पुन्हा एकदा खूप चांगली बॉलिंग करतोय. बॉलिंग आवडत असेल मयुरेश भोईरचे, यॉर्कर आवडत असतील तर वाकलनकर होऊन जाऊ दे एकदा जोरदार टाळ्या पठ्ठ्यासाठी. काय बॉलिंग करतोय, वा, चांगली बॉलिंग व्हेरिएशन करतायत. चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी होताना पाहायला मिळते. परंतु याही ठिकाणी ओमीने कॉल दिला, जर चांगली बॉलिंग होते तर आपण स्ट्राईक तर रोटेट करू शकतो. त्यांनी ते केलंय आणि स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळते. मयुरेशची चांगली बॉलिंग, एका धावेसाठीचा संघर्ष आहे आणि ती गेली म्हणून नाराजी सुद्धा आहे, कारण 1 रनचं महत्व या खेळाडूंना माहिती आहे. अगदी बरोबर म्हटलात. एक धावेसाठी झगडावं लागतं, लढावं लागतं, फाईट करावी लागते, कारण हे ग्रामीणचं क्रिकेट आहे आणि त्यातीलच ही स्पर्धा देखील तेवढीच मोठी आहे. ग्रामीण धमाका बिग बॅश तुम्ही पाहताय, ती खेळण्याची संधी मिळते, मग मात्र तिचं सोनं करणंही गरजेचं आहे. शेवटचा बॉल उडवलाय हवेमध्ये आणि हवाई फायर. आता मात्र रोमिकेनी थांबत नाहीये, शेवटच्या बॉलवरती आलाय षटकार. ओमी हेच करतात, सुरुवातीला त्यांची फायर जमिनीलगत असते आणि अंतिम टप्प्यामध्ये मग ती फायरिंग हवाई मार्गाने होताना पाहायला मिळते आणि तेच इकडे केलंय. गिअर चेंज केलाय म्हणावं लागेल ओमी यांनी सुद्धा. 12 बॉलमध्ये 25 वर ते पोहोचले. 5 ओव्हरचा खेळ संपतोय, 58 धावा बिन बाद. त्याच्यामुळे येणाऱ्या ज्या 2 ओव्हर आहेत त्याच्यावर मॅचचं गणित अवलंबून असणार आहे. अगदी पहिला डाव मणिसर चांगलाच रंगलाय. या त्या 2 व्यक्ती आहेत ग्रामीण क्रिकेटला एक वेगळी उंची, त्याचबरोबर एक वेगळा आयाम, एक वेगळी शैली. कारण या स्पर्धेने ग्रामीण क्रिकेटमध्ये काय वेगळ्या गोष्टी आणल्या तर सर्वप्रथम लीग मॅच आणल्या, त्याचबरोबर जास्त ओव्हरच्या मॅच आणल्या, जोडीला 2 आयकॉन आणले, त्याचबरोबरीने जर पाहिलं तर 10 पारितोषिक 13 लाखाचं आणलंय, त्याचबरोबर हा तामझाम पाहायला मिळतोय. त्यामुळे वरुण पाटील साहेब, तारीजी सय्यद साहेब, आपल्या दोघांचेही विशेष आभार.
मग जेव्हा इतिहासामध्ये नाव घेतलं जाईल ना तेव्हा ह्या दोघांचं नाव अगदी त्या शिखरावरती आणि गोल्डन पेननी लिहिलं जाईल सर. यात ती मात्र शंका नाही आहे, कारण तुम्हीच आहात ते ज्यांच्यामुळे आज हे सगळं काही सुख काही आम्ही पाहतोय. 50 येस, वरुण पाटील साहेबांना काल गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या, तर तारीफजी सय्यद साहेब आपल्याला ईदच्या सुद्धा शुभेच्छा आहेत. अगदी बरोबर म्हटलात सर. मग आपण ती चर्चा करत होतो ना, इथे जर तुम्ही फायफर कंप्लीट करताय तर कल्पेशी गायकवाड जी गुणलेखकाची भूमिका ही अप्रतिम हातात आहेत, त्यांच्याशी थोडीशी चर्चा करणार आहोत की ते 50,000 रुपयाचं पारितोषिक सर अगदी 8 ते 10 वर्ष तुम्ही मागे जा, ते प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असायचं आणि आज मात्र तुम्ही चांगला खेळ केलात तर मात्र तुम्हाला ते पारितोषिक 70-70च्या माध्यमातून वरुण पाटील साहेबांच्या माध्यमातून ते तुम्हाला देण्यात येत आहे आणि स्पर्धा जिंकलात तर काय, तर मात्र तब्बल 13 लाख आहेत. तर मान्यवरांची मानदेआळी या संपूर्ण स्पर्धेची मात्र खूप एका वेगळ्या उंचीची स्पर्धा इकडे आयोजित करण्यात आली आहे. मान्यवर देखील माहिती घेत आहेत कशा प्रकारे हे आयोजन पाहायला मिळत आहे, टीम कुठून आल्यात, खेळाडू कुठून आलेत, तर आणि त्यांच्यासाठी एवढी भव्य दिव्य अशी जी व्यवस्था केली गेलेली आहे त्याचे कौतुक होते. ती बच्चे कंपनी पहा खुश आहेत, कॅमेरा त्यांच्याकडे आता आलेला आहे. कोणी केतनला पाहायला आलंय, कोणी पवनला पाहायला आलंय, कोणी भावेशला, कोणी ऋतिकला, आणि हे सगळे खुश आहेत कारण कॅमेरामॅनने फोकस या सगळ्या बच्चे कंपनीवर केलाय. आणि हेच तर भवितव्य ना, हेच तर आपल्या क्रिकेटचं, आपल्या ग्रामीण क्रिकेटचं भविष्य आहे. पहा त्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल, यासाठीच तर अट्टहास आहे चंद्रकांतजी शेट्टे सर. यस 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 यस. परंतु यस जावेत मॅचच्या दिशेने शेवटचे 12 बॉल बाकी आहेत. खूप सारं दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. क्वालिटी मॅच चालू आहे, क्वालिटी क्रिकेट चालू आहे. म्हणजे दोन्ही बाजूने जर पाहिलं तर कोंडी चांगली केलेली आहे. म्हणजे ज्या 5 ओव्हरमध्ये 58 ह्या खूप साऱ्या सुद्धा नाही आहेत. 30,000 प्रेक्षक सध्या आमच्या बरोबरीने जुडलेले आहेत, या मॅचचा आनंद घेत आहेत. 70 स्पोर्ट्सवर त्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. आपण सगळे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहात. आणि मग त्याचबरोबर जे 30,000 प्रेक्षक पाहतात त्यांना विनंती असेल, जर टेलिकास्ट आवडत असेल, स्पर्धा आवडत असेल तर मित्रांनो सबस्क्राईब तर कराच करा, पण त्यासोबतच एक लाईक आणि एक छोटीशी कमेंट तीही आम्हाला सोडून जा. मग काय इम्प्रूव्ह करता येईल, काय चांगलं करता येईल, आणखी तुमच्यासमोर आम्ही कसा चांगला प्रयत्न करणार आहोत हेही जाणून घ्यायला आम्ही इच्छुक आहोत. बॉलिंग ट्रॅकवरती सध्या तरी जीत येत आहेत. 12 बॉलचा खेळ शिल्लक, 58 झालेत. हा पहिलाच बॉल जो लीव करण्यात आला आणि चांगला लीव केलाय. आता जीतलाही माहिती आहे वाईड यॉर्कर हा मात्र एकमात्र पर्याय आणि त्याला एक्झिक्यूट करत असताना थोडासा बाहेर निघाला बॉल, व्हाईट बॉल. जीत असे खेळाडू आहेत, विकेट कशी घ्यायची हे सुद्धा त्यांना माहिती आणि त्याचसाठी त्यांनाच आमंत्रित करण्यात आलं आहे. धुरंधर आहेत आणि बरीच वर्ष दर्जेदार क्रिकेट खेळलेलं आहे. जोड्या फोडण्यात, मैदानात ज्या जमलेल्या जोड्या आहेत त्या फोडण्यात यशस्वी आहेत आणि जीत यांना तर तो प्रयत्न करावा देखील लागेल. पुढचा बॉल, पुन्हा एकदा बॉल फक्त स्लाइस केला आणि इथे गॅप मध्ये बॉल चाललाय. बॉल निघेल का? आउटफील्ड प्रचंड फास्ट आहे, बॉल निघालाय अगदी दन 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 करत येतोय चौकार. वा वा वा, चांगला फटका. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर करायला गेले, परंतु आता त्यांनी अंदाज घेतला होता की हा बॉल कुठे येणार आहे आणि त्या पद्धतीच्या स्ट्रोकसाठी तयार देखील राहिले होते आणि तिकडे खूप चांगला स्क्वेअर ड्राईव्ह देखील पाहायला मिळतोय. वा, ऋतिक यांचा दर्जेदार चौकार आलाय. आणि हेच तर तुम्हाला मिळतं ना जेव्हा तुमच्या खात्यामध्ये तुमच्या बँकमध्ये त्या 10च्या 10 विकेट्स असतात. मग आता मात्र उर्वरित जे 11 बॉल आहेत प्रत्येक बॉल जणू काय फ्री हिट सारखा स्वीट केला जाईल, यातही ती मात्र शंका नाही आहे. हे आमचे प्रेक्षक मायबाप ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने ही स्पर्धा यशस्वी आहे हे आपण नक्कीच म्हणू शकतोय. पुढचा बॉल यावेळेस देखील पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. स्वीप केला बॉलला, तो देखील लॉफ्टेड केलाय, पण स्क्वेअर लेग वरती खेळाडू आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो की त्याच्या हातामध्ये बॉल येतोय, पण तोपर्यंत बास की नजर, चीते की चाल आणि ऋतिक आणि ओमी यांच्या रनिंग बिटवीन द विकेट्स यावरती संदेह तुम्ही करू शकत नाहीयेत. 2 ऍड केल्या जातील. वा वा वा, या दोघांचं कौतुक करावं लागेल. त्यांनी सिक्स जास्त नाही मारलेत परंतु रन बघता बघता 65 केलेत. 65 धावांची सलामीच्या जोडीची पार्टनरशिप आपण पाहतोय. वा, काय पार्टनरशिप केली आहे, विकेट एकही गमावली नाहीये आणि चांगली पार्टनरशिप केली आहे. एक सेन्सेबल प्लॅन घेऊन आलेत आणि तो प्लॅनही खूप चांगला एक्झिक्यूट केला जातोय. 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. अगदी आपण पाहिलं तर 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला, ज्यावरती पहिलाच व्हाईट बॉल होता, नंतर चौकार आला, नंतर 2 धावेचा फटका इथे आणि आता इथून ऋतिक आणि ओमी या दोघांना हा खेळ आणखी पुढे न्यावा लागणार आहे. प्रोजेक्टर सांगतोय 86 बनतील. पुढचा बॉल इथे देखील पुन्हा एकदा लीव केला, चांगला लीव केला. हा अंदाज बांधणं, ही संयमता ठेवणं, हे अनुशासन ठेवणं देखील क्रिकेटमध्ये खूप गरजेचं आहे. 66. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम.
ज्यांची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो, खास घनसोलीवरून विकास दादा म्हात्रे यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. वरुण दादांचं आयोजन आणि या आयोजनाला भेट देण्यासाठी त्यांचे अगदी जवळचे सहकारी, जवळचे मित्र या ठिकाणी विकास दादा आपलं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आम्ही करत आहोत आपलं हार्दिक 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 स्वागत. आणि दादांचं स्वागत करण्यासाठी ऋतिकच्याही बॅटमधून आणखी एक लाजवाब चौकार आलेला आहे. तो चौकार आला त्याचमुळे आता मात्र धावफलक जे अगदी थोडंसं स्थिरावलेलं होतं, मंदावलेलं होतं, तेही आता धावत आहे, तेही आता रेस लावतंय. आता मात्र ही मॅरेथॉन नाही, 100 मीटरची आहे आणि धावतोय ऋतिक. पाहतो स्ट्रोक, अगदी इनसाइड आउटचा लाजवाब स्ट्रोक खेळला थोडंसं जागा बनवत असताना. आणि जागा बनवली आहे, स्वतःची जागा तुम्हाला इथे बनवावी लागते, ती बनवली ऋतिकने. आणखी एक चौकार, स्वतः देखील 22 बॉलवरती 41 धावेंची बहारदार खेळी पुन्हा एकदा आपण पाहतोय ऋतिक पाटीलने केलेली आहे. काय खेळतायत हे दोन्ही खेळाडू. 12 मध्ये 25 ओमी केनी, 22 मध्ये 41 ऋतिक पाटील. मोठ्या मंचावर, मोठ्या मॅच मध्ये, मोठ्या संघाविरुद्ध केलेला हा पराक्रम आहे. आणि त्याच्यामुळे या दोघांना अख्खा महाराष्ट्र काय अख्खा टेनिस क्रिकेटचा भारत पाहतोय. स्विंगचा सुलतान सुद्धा येतोय. सुलतान भाई आपलंही स्वागत. या सुलतान यांचं देखील स्वागत असणार आहे. मग अगदी संपूर्ण टेनिस बॉल विश्वामध्ये सध्या तरी कल्याण डोंबिवली यामध्ये प्रथमतः ती स्विंग बॉलिंग कशी करावी हे ज्यांनी प्रत्येकाला शिकवलं. इथे आडव्या बॅटनी ऋतिकच्या बॅटमधून आणखी एक आलाय. बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर. झट पट पटा पट आलाय षटकार. वा वा वा. आता अखूट टप्प्याचा बॉल होता, त्याचा समाचार घेताना पाहायला मिळाले. 33,000 प्रेक्षक मॅचचा आनंद घेत आहेत. आणि त्याचबरोबरीने आतापर्यंत चौथाच दिवस आहे. 3 मिलियन पेक्षा जास्त लोकांनी 70 स्पोर्ट्सवर ही स्पर्धा पाहिली आहे. खूप जबरदस्त आयोजन, क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळत आहे. आणि काय मॅच चालली आहे. पहिल्या डावात मनीष सर एवढी रंगली आहे, दुसऱ्या डावात काय होईल. ऋतिक 47 वर बॅटिंग करतायत. बघता बघता 47 वर कधी पोहोचले कळलं देखील नाही. त्याचं कारण होतं, त्यांनी फक्त 6 नाही मारले, त्यांनी 4 मारले, त्यांनी सिंगल डबल घेतले. आणि हे प्रेक्षक आहेत ना, याचसाठी आलेले आहेत. खुश आहेत सगळे. त्यांना क्रिकेट पाहायला मिळत आहे, त्यांना खेळाडू पाहायला मिळत आहेत, त्यांना पारितोषिकं मिळत आहेत. आणि त्याच्यामुळे आलेला प्रत्येक प्रेक्षक त्याच्या चेहऱ्यावर एक हास्य आहे, ते पाहायला मिळत आहे. इथे देखील फॉलिक स्वीपचाच प्रयत्न केला होता. अगदी आपण पाहिलं तर स्वीपचा प्रयत्न केला होता, पॅडल स्वीपचा प्रयत्न केला होता. व्यवस्थित बॅटला बॉल अदळतच नाहीये, पायाला अदळतोय. लेग बाय स्वरूपाची धाव मिळणार आहे. ती धाव कशी येते ती आता मॅटर केली जाणार नाहीये. ती धाव येणं, गावासाठी संघासाठी लढाई करणं, ते जास्ती महत्वाचं आहे. चांगला स्ट्रोक नाही खेळला. ऑप्टमच्या बाहेर बॉल होता आणि तिकडनं कुठेतरी खेळण्याचा प्रयत्न होता पाठीमागे, नाही यशस्वी झालाय. चेंडूच्या लाईनमध्ये प्रॉपर नाही आले, परंतु रन येते हे तेवढं महत्वाचं. लेग बायच्या स्वरूपातील रन आलेली आहे. 77 बिनबाद झालेत. शेवटचा बॉल आता या षटकामधला. जीतवरती देखील आक्रमण केलंय. 5 वरती 18 जीतच्या षटकामध्ये आतापर्यंत आल्यात. आणि आता स्ट्राईक वरती ओमी असतील. शेवटचा बॉल 77. शेवटचा बॉल समोर खेळल्यात. हेलिकॉप्टर उडवलाय हवेत, बॉल सरळ बाहेर निघालाय. ओमी केनीचा हा तडाखा पाहताय, पठ्ठ्यानी पाठवलाय लॉंगॉनच्या बाहेर. आणखी एक 6. पाहावं आणि पाहतच राहावं असा हेलिकॉप्टर होता ओमीचा. दिवा कोळीवाडाच काय, अख्खा महाराष्ट्र मात्र फॅन झालाय या खेळाडूचा. समोरच्या दिशेने ओव्हर पिच बॉल. मग काय, ओमीने बॉलला हेलिकॉप्टरवर बसवलं आणि मैदानाच्या बाहेर पाठवलं. दर्जेदार बॅटिंग या दोन खेळाडूंनी काय खेळ केलाय. वा 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 वा. पुन्हा 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 पाहावा असाच फटका होता इकडे या नवी मुंबईच्या सिताऱ्याचा, ओमी केनीचा. 6 ओव्हरचा खेळ इकडे संपतोय. धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 83. आता 100चे वेध लागलेले आहेत. आपण या स्पर्धेत 110 चेस होताना पाहिल्यात. प्रेक्षक मंत्रमुग्ध आहे. आणि या दोघांनी केलेली 83 धावांची पार्टनरशिप लाजबाब राहिली आहे. परंतु सातत्याने केतन म्हात्रे आणि टीमचे प्रयत्न हेच आहेत, ही जोडी फोडायची तर कशी फोडायची, फोडायची तर कशी फोडायची. परंतु या दोघांनी त्याला दाद दिलेली नाही आहे. त्याच्या उलट चांगली बॅटिंग केली आहे. काही फटके मेरिटवर खेळले, काही अल्टी पलटी खेळण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून राहिला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दोघांनी सिंगल डबलवर भर दिला आणि त्याच्यामुळे एक धावसंख्येला आकार आलाय. अगदी बरोबर म्हटलं सर. यस, एन्जॉय 4141 म्हणजेच संजय दादा कराळे आणि खोपोलीला आहे. अगदी त्याचे आपण ज्या ठिकाणी चित्र पाहतोय कशा भव्य दिव्य त्यांनी आहे, ते सुद्धा आपल्यासाठी उपलब्ध होणार आहे. आणि विशेष म्हणजे खेळाडू ज्यांनी मेडन ओव्हर केली, ज्यांनी मात्र अर्धशतक केलं आणि 3 षटकार लगातार मारले, त्यांच्यासाठी आणि त्यांच्याबरोबरीने 5 जणांना तिकडे फ्री सुद्धा आहे 1 दिवसासाठी. आणखी
वा वा वा. आणखी काय हवंय. अगदी 35,000 प्रेक्षक आता ही स्पर्धा लाईव्ह घर बसल्या पाहत आहे. माय गर्लफ्रेंड सेड इट्स मी और क्रिकेट सो आय एम हिअर बिकॉज माय बायकर मॅन इज ऑन दी ग्राउंड. येस, हा बॉल हवेत आणि मिस्टेक केली जाते. ऋतिक पाटील नी ठोकलंय अर्धशतक आणि पट्ट्या म्हणतोय कसा, बस सबर कर, तेरा भी वक्त आएगा और तुझे भी वो सब मिलेगा जिसका तू सही मायने में हकदार है. वाजवा मित्रांनो, प्रत्येकाला विनंती आहे, जिथे आहात तिथून वाजवा, जोरदार टाळ्या वाजवा. वा हे वा वा celebration. वा. वडवलीचा सुपरस्टार एका मोठ्या मंचावर झळकताना पाहायला मिळतोय. आता टाळ्या नाही वाजवणार तर कधी टाळ्या वाजवणार. काय बॅटिंग केली आहे मोठ्या टीमच्या विरुद्ध मोठ्या मंचावर ऋतिकचा परफॉर्मन्स. आणखी एक आणि पुन्हा एकदा दिलाय पाठवून. आता मात्र वडवलीकर म्हणतायत कसे, बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर, जातोय कसा, झटपट पटापट आलाय षटकार. वा वा वा. हे तेच मैदान आहे ज्या मैदानात पावसाळी क्रिकेटमध्ये त्यांनी सिरीज घेतली होती, त्याचबरोबरने 3 अर्धशतकं केली होती आणि या स्पर्धेतील 5वं अर्धशतक. प्रथमेश ठाकरे यांचं 53, सरोज प्रामाणिक 51, जगत सरकार 73 आणि रजत मुंडे 64 नंतर 5वं लगावलंय वडवलीच्या या ऋतिक यांनी. वा ऋतिक, काय खेळ आहेस. तुझ्या खेळाची चर्चा केली जाईल आणि ती चर्चा का होणार नाहीये, कारण तुझी बॅट बोलते. ये बल्ला नहीं तलवार है, ये चीर दे ऐसी धार है. कापतोय, चिरतोय, पाडतोय, प्रत्येक बॉल पाठवतोय मैदानाच्या बाहेर. हो, परंतु 59 झालेत आणि 70 रन झाले तर 50,000 सुद्धा आहेत 70 स्पोर्ट्स कडून. मिळतील का, त्यासाठी तर प्रयत्न सुरू आहे. आणखी एक बॉल गॅप मध्ये चाललाय आणि हाही निघाला. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यावर आलाय आणखी एक चौकार. वा, काय बॅटिंग केली जाते. याला म्हणतात मंत्रमुग्ध करणं आणि जबरदस्त बॅटिंग करणं. ओमीने केलंय आणि त्याचबरोबरने ऋतिकने सगळ्यांची मनं जिंकून घेतली आहेत. हा पहिला डाव आहे, केतन अजून बाकी आहे, हे महत्वाचं आहे. बाकी आहे नक्कीच. केतनही पाहतोय त्याला, जिथे तो यष्टाच्या मागे उभा आहे तिथून तो पाहतोय. हा सितारा त्याच्या डोळ्यासमोर घडलाय, पण आता त्याला त्याच्या विपक्षातच खेळ करावा लागणार आहे. पण आता ऋतिक पाटील 63 धावेंवरती आहे. जर त्यांनी या 7 धावा केल्या तर किती मिळतील, तब्बल 50,000 रुपयाचं पारितोषिक त्याला मिळणार आहे. 99 धावाही लागल्या धावफलकावरती. 3 बॉलचा खेळ शिल्लक. पुढचा बॉल पुन्हा एकदा इनसाइड आउट. यावेळेस देखील बॉल गॅप मध्ये चाललाय. पहिली धाव तर कंप्लीट केली जाईल, दुसऱ्याचा प्रयत्न होईल, फेकी नाही होणार आहे. वा, त्या फिल्डरचंही कौतुक करावं लागेल. काय फिल्डिंग केली आहे, काय थ्रो केलाय, फक्त सिंगल मिळेल. वा 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 वा. आणि विशेष म्हणजे या 2 खेळाडूंनी ऋतिक पाटील ओमिकेनी नाबाद 100 धावांची पार्टनरशिप. वा, मैदानातील प्रत्येक कोण्यामध्ये टाळ्या वाजल्या जात आहेत. एक विक्रम केलाय, एका मोठ्या मंचावर केलाय. ग्रामीण धमाका बिग बॅश मध्ये या दोघांनी धमाका केलाय. 100 धावेंची नाबाद खेळी केलेली आहे. अगदी आपण ही चर्चा करत होतो, पहिल्या 4 ओव्हर ते संयमाने खेळत आहेत, मग करतील आक्रमण आणि हे पहा, ते असं केलं जातं आक्रमण. 31 वरती ओमी खेळत आहेत. पुढचा बॉल इथे देखील समोर खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये, इथेही कॅच कंप्लीट केली जाईल का, कॅच कंप्लीट केली जाते. हो, हे घडलंय काय, हे घडलंय असं की 100 वरती पहिली विकेट जाते आहे. पण ओमी केनीचा खेळ आवडला, ऋतिक पाटीलची आक्रमकता आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 100 धावेची नाबाद खेळी करणारी ही पार्टनरशिप होती. होऊन जाऊ दे जोरदार. वा वा वा, काय खेळलेत. इतिहास घडवला ओमीने, इतिहास घडवला ऋतिकने. एवढ्या मोठ्या मंचावर आणि एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये 100 धावांची पार्टनरशिप काही सोपी नाही. आणि 13 बॉल मध्ये 31 ओमी केनीच्या सुद्धा होत्या आणि त्याही जबरदस्त होत्या. पहिली विकेट 100 धावांवर. मी पुन्हा तेच सांगतोय, ऋतिक मैदानात आहे, केतन यायचा बाकी आहे दुसऱ्या डावामध्ये, त्याच्यामुळे मजा येणार आहे. कोणीही हलणार नाहीये. 41,000 प्रेक्षक आमच्या बरोबरीने जोडलेले आहेत 70 स्पोर्ट्सवर. त्या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत. काय मॅच चालली आहे, पहिल्या डावातील ही मॅच आहे. ऋतिक मैदानात आहे, पहा 70 ते म्हणत असतील, 70 नाही झाल्या तरी चालतील, माझं गाव जिंकलं पाहिजे हे ते म्हणत असतील सध्या. जाऊयात मॅचच्या दिशेने. गावासाठीच तर ही लढाई आहे ना सर, त्या नावासाठीच तर ही लढाई आहे ना सर, कारण ते गाव महत्वाचं आहे, ते नाव महत्वाचं आहे, कारण इथे प्रतिष्ठापनाला लागली आहे.
पुढचा बॉल विवेकच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक आलाय. बॉल हवेमध्ये, झेलची संधी असणार आहे. कॅच केली जाईल का नाही? शेवटच्या क्षणाला कॅच ड्रॉप. 2 धावा झाल्यात इथे पूर्ण. आणि अशाच प्रकारे हा 7 ओव्हरचा वाजवी खेळ झालाय संपुष्ट. धावा लागल्या धाव फलकावरती आपण पाहतोय तर. हो, इकडे तोपर्यंत 1,000चा टप्पा पुढे गेलाय. 10,85,000. मणिजी, काय मॅरेथॉन इनिंग पाहायला मिळाली आहे. 102 झाल्यात, 103 करायच्यात. ऋतिकला पाहिलंय आणि अजून केतन बाकी आहे दुसऱ्या डावामध्ये. परंतु काय क्रिकेट खेळलंय त्यांनी, दर्जेदार क्रिकेट खेळलं. एक ऐतिहासिक खेळी, एका मोठ्या मंचावर नाबाद 64 धावांची खेळी केली आहे वडवलीच्या या दर्जेदार खेळाडूने. लाजबाब लाजबाब लाजबाब. वा ऋतिक वा, काय खेळ आहेस आज. संपूर्ण वडवलीकरांना तुझ्यावरती अभिमान असेल असा तू खेळलायस. आज गावातला प्रत्येक माणूस तुझ्यासाठी टाळी वाजवेल असा तू खेळलेला आहेस. आणि ही त्याची ती इनिंग तुम्ही पाहताय. हे अर्धशतक जो खेळला त्यामागे हे षटकार होते, काही चौकार होते. हाही बॉल चांगला खेळला होता, पहिल्या संयमाने खेळला. मग हे असं काहीतरी त्यांनी आक्रमण केलं, जागा बनवत स्क्वेअर लेगला टार्गेट, षटकार मारले आणि अनेक षटकारही त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. पुन्हा एकदा थोडीशी जागा बनवत असताना ही ते अर्धशतक आपण एन्जॉय करतोय ऋतिकचं. चांगला खेळ. विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी यायचंय. त्यांचे सहकारी त्यांनाही विनंती असेल आपण टॉससाठी यायचंय. नमस्कार. आणखीन एक महत्वाची मॅच, दिवस क्रमांक 4 ग्रामीण धमाका बिग बॅश. वरुण पाटील साहेब, 70-70 स्पोर्ट्स आणि प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि एक विशेष अतिथी ज्यांच्या येण्याची आवर्जून आम्ही वाट पाहत होतो. घनसोलीवरून विकासदादा म्हात्रे या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्यांचे सगळे सहकारी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि त्यांच्याच शुभ हस्ते एका महत्त्वपूर्ण मॅचचा टॉस केला जाणार आहे. एका बाजूला मीरा भाईंदर परिसरातील एक नामवंत गाव जे समुद्रकिनारी कोळी बांधवांचं आहे ते म्हणजे उत्तन. उत्तनची टीम एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते आणि दुसऱ्या बाजूला रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील पेठगाव आपल्याला पाहायला मिळणार आहे. या दोन्ही गावांनी आपापल्या विभागामध्ये खूप साऱ्या ट्रॉफी जिंकल्यात, परंतु ही जिंकायचं स्वप्न आहे आणि त्याच्यामुळे यांच्यामधील मात्र मॅचचा टॉस केला जाणार आहे. आणि आदरणीय दादांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. हेड कॉल केलाय आणि टॉस मात्र एड चाललेला आहे, पेटच्या बाजूने गेलेला आहे. ज्या टीमला रात्रकालीन क्रिकेटमधील महाराष्ट्रातील नामवंत आणि बलाढ्य टीम म्हटलं, धन्यवाद दादा, बलाढ्य टीम म्हणून ओळखलं जातं, तीच टीम आहे. गेल्या वर्षीची फायनलिस्ट आहे. सोहेल, पहिल्या मॅचमध्ये काय चुका झाल्या असं वाटतंय आणि आता टॉस जिंकून निर्णय काय असेल? बॅटिंग पहिल्या मॅचला थोडी बॅटिंग कमजोर झाली आणि फिल्डिंगमध्ये थोडासा कमजोर झाला. तर आता फिल्डिंगच घेऊ आणि थोडं तेच सुधारणा करून कमीत कमी धावांना रोखण्याचा प्रयत्न करू. या वर्षी किती नंबर झालेत पेठ संघाचे? नाईटला तर नाही झाले, डेला झाले होते. तर नक्कीच ही ट्रॉफी जिंकायचा प्रयत्न करू. कोणते प्लेयर असे आहेत ज्यांच्याकडून बऱ्यापैकी अपेक्षा तुम्हाला असतील, कारण ही स्पर्धा मानाची आहे, इकडे बेस द्यावाच लागणार आहे? प्लेयर तर सर्वच मेन आहेत आणि सर्वांना आपली आपली जबाबदारी घेऊन खेळायचं आहे. जसं गेल्या वर्षी खेळलेले तसा एफर्ट यावर्षी पण दाखवायला लागेल. तुमच्या चाहत्यांचं काय म्हणणं आहे? कर त्यांचे फोन वगैरे येत आहेत? हो नक्कीच, त्यांचं खूप अपेक्षा आहे आमच्याशी. तर त्यांच्यासाठी एक चांगला खेळ खेळण्याचा प्रयत्न करू. त्यांच्यासाठी चांगला खेळ करायचा आहे, फील्डिंग करण्याचा निर्णय घेतला. खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला असतील. उत्तम टीम जर पाहिलं तर बलाढ्य संघांमध्ये अगदी पावसाळ्यात सुद्धा समुद्रावरचं क्रिकेट तुम्ही खेळत असता, रेतीवरच्या त्या समुद्राच्या क्रिकेटची एक वेगळी मजा आहे. परंतु या स्पर्धेमध्ये ज्या पद्धतीने आपण खेळताय, काय चुका झाल्या असं वाटतात पहिल्या मॅचमध्ये? सर, पहिल्या मॅचमध्ये म्हणजे आम्ही जसं आमचं नियोजन झालं होतं तसं झालं नाही, सर्वात महत्त्वाचं म्हणजे. आणि
टू बी ऑनेस्ट समोरच्या टीमची जी गोलंदाजी होती ती खूप भन्नाट होती आणि त्याचा वेध घेत असताना आमचे जे अर्ली विकेट्स गेले ते आमची सर्वात मोठी मिस्टेक झाली, कारण विकेट प्रिझर्व करणं गरजेचं होतं, मागे स्कोअर आला असता. त्याचबरोबर ओनर बरोबर काय चर्चा झाली, कसं प्रोत्साहित करतात, कैलास दादा असतील, नितीन भाऊ असतील, या सगळे म्हणजे ज्या पद्धतीने किंवा पांडुरंग साहेब देखील आज आले, त्यांच्याशी काही चर्चा झाली का? महत्त्वाचं म्हणजे त्यांनी आमच्यावर अजून कुठली प्रेशर टाकली नाही, त्यांचा अजून आमच्यावर विश्वास आहे आणि ते बोलतात की मागचे 2 गेम ते आपलेच आहेत. मग त्यांची जर तेवढा विश्वास असेल तर आम्ही त्या विश्वासाने अजून मजबूतीने खेळू. क्या मात आहे, अजून मजबूती खेळणे का आत्मविश्वास पाहायला मिळतोय. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देखील असणार आहे. महत्वाची मॅच आहे आणि जाऊयात काही क्षणातच काही महत्वाचे सन्मान आहेत त्या सन्मानाकडे. काही विशेष सन्मान आहे, आपण ते सन्मान इकडे घेत आहोत. एक विशेष सन्मान या ठिकाणी आहे. संजयजी मोरे साहेब, कल्याण पूर्व भारतीय जनता पार्टी अध्यक्ष संजयजी मोरे साहेबांचा एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. आपण वरुणदादांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल संजयजी मोरे साहेब आपला केला जातोय सन्मान. महेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. त्यानंतर सुभाषजी मस्के साहेब, माजी परिवहन सभापती कल्याण डोंबिवली महानगरपालिका, सुभाषजी मस्के साहेबांचा सन्मान केला जातोय. वरुणदादांच्या विनंतीला मान देऊन आपण या भारतातील सुप्रसिद्ध स्पर्धेमध्ये उपस्थित राहिला त्याबद्दल आपले हे सन्मान आहेत. त्यानंतर सन्मान केला जातोय आजचे प्रमुख अतिथी घनसोली गावचे विकास दादा म्हात्रे. मी संजयजी कराळे यांना विनंती असेल, विकास दादांचा एक वरुण पाटील साहेबांचे अगदी जवळचे सहकारी, त्यांचा विशेष सन्मान केला जातोय. विकास दादा, आपण आपल्या सहकाऱ्यांसह या ठिकाणी उपस्थित राहिलात. मी संजय भाऊ कराळे यांना विनंती असणार आहे, आपण हा विशेष सन्मान करायचा आहे. आपली उपस्थिती या स्पर्धेची शोभा वाढवताना पाहायला मिळाली. त्यानंतर सुधीरजी म्हात्रे साहेब यांचा सन्मान केला जातोय. सुधीरजी म्हात्रे, त्यानंतर अमितजी गावंड साहेब, अमितजी गावंड साहेब, अमितजी गावंड साहेबांचा सन्मान केला जातो आहे. सुनीलजी म्हात्रे यांचाही सन्मान केला जाणार आहे. माजी उपसरपंच कोणगाव सुनील म्हात्रे साहेबांचा इकडे विशेष सन्मान केला जातो आहे. आज कोणगावची नावाची चर्चा अख्ख्या भारतभर आहे. त्याचबरोबर या ठिकाणी सौ मीनाताई म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील आम्ही इकडे स्वागत करत आहोत. त्याचबरोबर राम गणेश मिश्रा, यस मॅडम, यस, मीनाताई म्हात्रे यांचाही सन्मान केला जातो आहे. राम गणेश मिश्रा साहेब, हां 2 मिनटं, एक 4-5 7 महिने 2 मिनटं सर. त्याचबरोबर सन्मान केला जातो आहे राम गणेश मिश्रा साहेब, कृपाशंकर मिश्रा, करुणाशंकर मिश्रा साहेब या. यस, सन्मान केला जातोय. विजय शिंदे साहेब, आपण या, आपला एक विशेष सन्मान केला जातो विजय शिंदे साहेब. त्याचबरोबर जर पाहिलं तर विजय शिंदे साहेबांचा सन्मान होईल. सचिदानंद दुबे साहेब यांचा सन्मान केला जातोय. नागेशजी मिश्रा साहेब यांचा सन्मान केला जातोय. सतीश त्रिपाठी यांचा सन्मान केला जाईल. साबजीत सिंग यांचा सन्मान होतोय. संतोषजी जोशी, विलासजी बोईर, महेंद्रजी मिरजकर साहेब,
कल्याण शहर अध्यक्ष आहेत सोशल मीडिया प्रमुख, त्यांचा सन्मान होतोय. उमेशजी पिसाळ साहेब उपाध्यक्ष कल्याण शहर, या सगळ्यांचे विशेष सन्मान या ठिकाणी केले जात आहेत. आपल्या सगळ्यांचं मनापासून आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. आपल्या सगळ्यांची उपस्थिती अगदी महत्त्वाची आहे या स्पर्धेसाठी. आणि जाऊयात मॅचच्या दिशेने. डोंबिवलीचा उभरता आवाज मणिजी बागले. थँक्यू सो मच चंद्रकांतजी शेट्टे सर. सगळेच वाट पाहतायत या मॅचची, सगळेच वाट पाहतायत या बेस्ट वर्सेस बेस्टच्या रायव्हलरीची. आणि त्यातला हा पहिलाच बॉल, आणि तो पहिला बॉल केतननी पाठवलाय. कोण आला रे, कोण आला ज्यांनी महाराष्ट्राला टेनिस बॉल क्रिकेट बघायला भाग पाडलं. जो आहे कल्याण डोंबिवलीकरांच्या गळ्यातलं ताईत, ज्याच्यामुळे संपूर्ण वाकलरकरांच्या डोक्यावरती असतो मानाचा फेटा. तो इथे आहे ग्लोबल स्टार केतन म्हात्रेसाठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. पण समोरचा खेळाडू देखील काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये. प्रिन्स ऑफ भिवंडी, भिवंडीची ही धावती एक्सप्रेस, ती रुळावरती धावते. पहिला बॉल चुकीचा हाताळला म्हणजे काय, म्हणजे असं की आता कमबॅक करेल, तो करेल की मात्र केतनच्या बॅटमधून एक चांगला स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळणार आहे. घडतंय काय, पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. भरपूर जास्ती बॉल बाहेर निघाला. चेस करण्याचा प्रयत्न केतननी केला होता, पण इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आलाय. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. लक्ष मोठं आहे परंतु अशक्य नाही आहे. अशा प्रकारच्या कितीतरी इनिंग, कितीतरी मॅचेस केतनने आपल्या बॅटिंगच्या जोरावर जिंकून दिलेल्या आहेत. मान्यवरांचा स्वागत सन्मान सोहळा देखील या ठिकाणी सुरू आहे. आणि मॅचही तेवढीच दर्जेदार. 103चा पाठलाग करायचा आहे. पुढचा बॉल समोरच खेळण्याचा प्रयत्न केला होता. मिडावरती खेळाडू आहे आणि त्या खेळाडूकडून देखील थोडीशी चूक केली जाते, पण बॅक केलाय. एकमेकांना बॅक करणं, एकमेकांच्या सोबत खेळणं म्हणजे ग्रामीणचं क्रिकेट. इथे केलं एकमेकांना बॅक. सिंगल मिळते. केतन स्ट्राईकच्या बाहेर गेलेत. प्रथम स्ट्राईक वरती येत आहेत. सिंगल मिळणार आहे या बॉलवरती. हो, एक एक रन खूप महत्वाची आहे. पॉवर प्ले महत्वाचा आहे. म्हणजे पॉवर प्लेला कुठेतरी एक 25-30 रन जर स्टार्ट झाला, मजा येईल या मॅच मध्ये. अगदी बरोबर म्हटलं सर. पॉवर प्लेच्या त्या पहिल्याच बॉलवरती केतननी सांगितलं ना, इरादे स्पष्ट केले ना, त्यांनी दाखवलं ना की का आलोय. खेळण्यासाठी, जिद्दीने लढण्यासाठी. माझ्या टी शर्ट वरती जे माझ्या गावाचं नाव आहे ते नाव त्या शिखरावरती नेण्यासाठी आलोय. पहिल्या बॉलवर तडाखा पाहिला, पण विवेकनी कमबॅक चांगला केलाय. शॉर्ट बॉल, पुढचा प्रयत्न, गतीमध्ये परिवर्तन. वा, काय चेंज ऑफ पेस टाकलाय, कळलाच नाही शेवटपर्यंत. हो, ही खासियत आहे त्यांची. व्हेरिएशन खूप चांगलं करतात. टप्पा थोडासा पुढे मागे करतात, बॉलला कट करण्याचा प्रयत्न करतात. परंतु इकडे बॅटची कदाचित छोटीशी कडा देखील पाहायला मिळत होती. भाग्यशाली राहिले आणि त्याच्यामुळे विवेकने देखील डोक्याला हात लावला होता. आणि हे कमबॅक कसं करावं विवेकला सांगायची गरज नाही आहे. या मैदानात नेहमीच त्यांनी सुद्धा चांगला खेळ केलेला आहे. हे प्रेक्षक आनंद घेत आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा अगदी ऑप्शनच्या बाहेरचा बॉल आहे. या बॉलवरती अगदी पंच दोन्ही हात समांतर करतील. अवांतर स्वरूपाची एक्स्ट्राची धाव, ती धाव फलकेवरती ऍड केली जाणार. इट्स अ व्हाईट बॉल. येस, व्हाईट बॉल इकडे येताना पाहायला मिळेल. या सगळ्या रणनीत्यांचा भाग देखील इकडे पाहायला मिळतो. ऑप्शनच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होता. तिकडनं बॉल थोडासा जास्त स्विंग देखील झाला, टर्न झाला आणि त्याच्यामुळे यष्टीरक्षकांकडे गेलाय. मोठी मॅच आहे. पहिल्या 3 बॉलवरती 9 धावा आल्यात. पुढचा बॉल इथे देखील आडव्या बॅटे आणि पुन्हा एकदा तसाच काहीतरी चेंडू हाताळलाय. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, हलकसं गतीमध्ये परिवर्तन. प्रथमेश माहित आहे शेवटपर्यंत बॉल ओळखू शकलेला नाहीये. ही खासियत आहे विवेक शेलारची. हो, खूप. म्हणजे त्यांना रीड करणं तेवढं सोपं नाहीये. बॉलला डावखुऱ्या हाताच्या बॅटरसाठी बॉल नॅचरली बाहेर जाणारा बॉल प्रस्तुत करण्याचा प्रयत्न त्यांचा तिकडे राहिला आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा जागेवर थांबवताना पाहायला मिळालेले आहेत. सहजासहजी हार मानणारे दोघेही नाहीये. मजा येणार आहे, धमाल येणार आहे या मॅचमध्ये. मजा येणार यातही मात्र शंका नाही. पुढचा बॉल इथे पायावरती लाऊड अपील केली जात आहे. हा कमबॅक आहे. हा कुणाचा आहे? हा प्रिन्स ऑफ भिवंडीचा कमबॅक पाहत आहे. भिवंडीची एक्सप्रेस ती रुळावरती धावते. येते विकेट. प्रथमेश मात्रे बॅक टू द डग आउट. वाह, विकेट इकडे आलेली आहे. पहिल्या बॉलला षटकार, परंतु काय बॉलिंग केली आहे, लाजबाब. आणि इकडे विकेट मिळवली आणि महत्वाची आयकॉनला बाद केलंय.
आयकॉनला देखील बात करताना पाहायला मिळाल्या. प्रिन्स ऑफ भिवंडी का म्हटलं जातं? गोलंदाजचा दर्जा या खालिंगच्या सुपरस्टारचा प्रथमेश माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. खातं नाही खोलू शकले या मॅचमध्ये, परंतु मोठी बॅटिंग लाईनअप आहे, हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. विकेट आलेली आहे आणि आता मैदानाच्या आतमध्ये ज्यांनी सुद्धा वाकळण या गावाला संकटातून कित्येक वर्ष बाहेर काढलंय, मैदानाच्या आतमध्ये एकदा उभा राहिला ना भल्या भल्यांना घाम फुटलाय, कारण समोर मात्र हा खेळाडू जीत भोईर पाहायला मिळालेले आहेत. ओ हो, फुलटॉस बॉल पायावर आदळतोय आणि पंचांच्या मनात कोणतीच शंका नव्हती. LBWच्या स्वरूपात विकेट आलेली आहे. अगदी बरोबर म्हटलं. आणि मग आपण खेळपट्टीवरती येताना कुणाला पाहिलंय? जीत भोईरला पाहिलंय, ज्या खेळाडूचा दरारा अनेक वर्षांपासून राहिलेला आहे. अगदी आपल्याला तोही काळ चंद्रकांतजी शेट्टे सर आठवतोय, ज्या काळामध्ये केतन म्हात्रे सारखा खेळाडू, जो केतन म्हात्रे या नावाचा होता पण नक्कीच त्याचा खेळ तसा नव्हता, कारण त्याला ती संधी मिळाली नव्हती. 12th मॅन म्हणून काम पाहत होता. त्याही वेळेस वाकलन सारख्या संघाला नेहमी ट्रॉफी जिंकवण्यामध्ये मोठा वाटा हा या खेळाडूचा, तो तुमच्या स्क्रीनवरती आहे. त्याचं नाव जीत भोईर आहे. आजही त्याला खेळावं लागेल. आज मोठं संकट आहे. विवेक आलाय, पुढचा बॉल गतीने हाताळला, पण इथे देखील हा बॉल लक्ष्यमच्या बाहेर. आणखी एक वाईट बॉल आलाय. यस, अवंतरच्या स्वरूपातील काही रन आल्यात खऱ्या, परंतु विकेट आली आणि ते सुद्धा खूप महत्त्वाचं इकडे पाहायला मिळते. धावसंख्या पुढे गेली आहे. एक एक रन खूप महत्त्वाचे असणार आहेत या ठिकाणी. आणि ती प्लॅनिंग, कारण 7 ओव्हरची मॅच आहे आणि आपण या मॅच स्पर्धेमध्ये 110चा पाठलाग पाहिला आहे आणि इकडे जर पाहिलं तर 103चा करायचा आहे. प्रेक्षक खुश आहेत, खुश आहेत, खुश आहेत आणि इकडे मोठ्या प्रमाणावर स्वागतासाठी येत आहेत. आणि अभिनंदन सभागृह नेतेपद ज्यावेळेला मिळालं आणि यावेळेला भन्नाट वेग, दांडी 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 गोल. काय यॉर्कर टाकलाय, वा! अगदी हातातनं काय यॉर्कर टाकलाय, जणू काय हातातनं तो बॉल निघाला नाहीये, हातातनं आगीचा निखारा निघालाय, तोफ निघालाय आणि त्या तोफाने जीत भोईर यांचा खेळ उद्ध्वस्त केलाय. मिडल लेग आणि ती मिडलची दांडी उडवली आहे. वा, काय बॉल टाकलाय. यासाठी तर जाणला जातो ना विवेक शेलार आहे. पहिल्या बॉलवरती केतननी षटकार मारला. मी म्हटलं होतं ही लढाई बेस्ट वर्सेस बेस्ट आहे, ती अशीच म्हटली जात नाहीये. दोन सर्वोत्तम खेळाडू एका सर्वोत्तम स्पर्धेमध्ये सर्वोत्तम खेळ करण्यासाठी येतात, तेव्हा प्रेक्षकांनाही अशी मजा येते. मजा आली या ओव्हरला. मजा येणारच आहे, कारण त्यांनी काही स्वैर चेंडू टाकले खरे, परंतु 2 विकेट घेतल्यात. आणि हा यॉर्कर मधल्या स्टंपला सांगितलं, भाऊ जरा बाजूला हो, बोल्ड काढलाय तिकडे. आणि जबरदस्त इकडे क्रिकेट देखील पाहायला मिळत आहे. जबरदस्त क्रिकेट, जबरदस्त माहोल आहे. केतन मैदानात आहे, हे विसरून चालणार नाही आहे. महत्त्वाची मॅच आहे आणि 5 विजेते, कारण आणखीन 1000चा टप्पा पार केल्यानंतर 5 विजेते किशोर पाटील आहेत आमनेगावचे, त्याचबरोबर विकास माची भाईंदर वेस्ट, करण साईन उमेरमान वसईचे आहे, त्याचबरोबरने मसवानपाडा मिनोर रोड लिहिलेला आहे. आणि सचिन केनी, यस, हे देखील पाहायला मिळत आहेत. आणि केतनवर फोकस केलाय, कॅमेरामॅन केतनकडे फोकस करतायत. अशा असंख्य मॅचेस जिंकून दिल्यात. उगाच नाव कुणाचं होत नाहीये, त्यांनी स्वतःला सिद्ध केलंय. बॅनर घेऊन आलेत लोक, कशासाठी? कारण आवडते खेळाडू आहेत त्यांचे. मजा येणार आहे. मनीषजी, एक मॅरेथॉन सामना आपणही समालोचन करतोय. अगदी मजा येत आहे आणि खऱ्या अर्थाने आपणही खुशनसीब आहोत ना की हा सामना आपल्याला आपल्या वाणीतनं कव्हर करण्याची संधी मिळते. केतन स्ट्रायकिंग एंडवर, पुढचा बॉल समोर खेळलाय, खेळाडू असणारे कॅचचा प्रयत्न केलाय, जीव ओतलाय खेळाडूनी. त्याला माहिती आहे महत्वाची कॅच होती, मॅच होती ही, कॅच नव्हती मॅच होती. काय प्रयत्न राहिला, स्वतःला झोकून देणं यालाच तर म्हटलं जातं. मित्रांनो, प्रयत्न आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. काय प्रयत्न केला खेळाडूंनी, वा वा, टाळ्यांचा गजर, टाळ्यांचा कडकडाट इकडे पाहायला मिळतोय. केतन यांची विकेट, त्याचं महत्त्व थोडंसं वेगळंच आहे. हा बॉल थोडासा पुढे केला होता, त्याला समोर खेळण्याचा प्रयत्न देखील केला गेला खरा, परंतु काय एफर्ट्स केलेत, एफर्ट केले परंतु कॅच नाही झाली. आणि त्याच्या उलट काय झालंय, बॉल सीमारेषच्या पलीकडे गेलाय. ही वाकड्यांसाठी चांगली बाब आहे. केतन इन ऍक्शन मध्ये आहेत. 4 धावा आल्या, 14 झाल्या आता. पुढचा बॉल पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन. 11 खेळाडू, 22 ने अपील केली आहे का असं वाटतंय, पण जसा बोट पंचांचा आकाशाकडे गेलाय तसंच केतननी सांगितलंय मला चेक करायचंय, तो रिव्ह्यू मला घ्यायचा आहे. 40,000 प्रेक्षक पाहतायत. 30 ते 40,000 प्रेक्षक वर्ग इथे या क्रीडांगणावरती देखील आलाय. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव या मैदानावरती आलाय.
आता इथे काय घडतंय, धगधग वाढली आहे, हृदयाच्या आतमधले ठोके आता मात्र ते धग 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 करतायत आणि त्याच्या मागचं कारण ही विकेट मिळते का हा प्रश्न विचारला जातोय. खूप महत्वाचे क्षण या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एक दर्जेदार क्रिकेट, एक मॅरेथॉन मॅच सध्या मैदानाच्या आतमध्ये, अशी एक मोठी स्पर्धा ज्याची सगळ्यांनाच आतुरता असते. मिळते विकेट आणि ती विकेट मिळाली आहे. आपण पाहिलं तर कमलेशला ती विकेट मिळते, मॅचची गोल्डन विकेट त्याला मिळते. ही मॅच कदाचित त्यांनी आपल्या हातामध्ये आपल्या फिरकीच्या जादूवरती दुखापतग्रस्त आहे, खूप इंजुरीज त्याला झाल्यात. एका हातावरती पट्टी लावून खेळाडू आला, पण पट्ट्यांनी गावासाठी खेळला. फक्त खेळलाच नाही तर गावाच्या नावाला शिखरावरती नेलाय. एकदा वाजलंच पाहिजे. कमलेशसाठी जोरदार टाळ्या. चांगली कामगिरी त्यांनी केली आहे. चांगली कामगिरी होताना पाहायला मिळत आहेत. चाहते मात्र मोठ्या प्रमाणावर शांत देखील होताना पाहायला मिळत आहेत. परंतु काही चौकार, काही षटकार आले, पुन्हा जल्लोष व्हायला सुरुवात होईल. मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक मॅचचा आनंद घेत आहेत, कारण वाकळण त्यांना हार मंजूर नाही आहे, दुसऱ्या बाजूला वळवली आहे. परंतु या कमलेशचा कावा तेवढा मात्र इकडे पुन्हा एकदा यशस्वी होताना पाहायला मिळतोय, कारण अनुभव काय त्याच्याकडे जबरदस्त आहे. आणि या दोघांमध्ये ज्या ज्या वेळेला लढत होते ना, दोघेही सक्सेस होतात. बऱ्यापैकी दोघांमधील लढत खूप चांगली रंगते. अगदी बरोबर म्हटलं ना सर, कारण दोन्ही खेळाडू सर्वोत्तम आहेत. केतन मात्रची ख्याती तर संपूर्ण विश्वाने पाहिली आहे, पण आता मात्र हाही खेळाडू चमकतोय जो तुमच्या टीव्ही स्क्रीनवरती सध्या तुम्हाला पाहायला मिळतोय. त्याचं नाव कमलेश पाटील आहे. कावा म्हणून जो ओळखला जातो, संपूर्ण कल्याण डोंबिवलीचं ग्रामीण क्रिकेट ज्यांनी गाजवलंय तो सध्या चांगली बॉलिंग करतोय. आता हे जे दोन खेळाडू आहेत, इम्पॅक्ट प्लेअर म्हणून प्रेमचा वापर केला जातो, क्षमा असावी प्रीत भोईरचा वापर केला जातोय. आता आवश्यकता काय, वाखळणचे खेळाडू आहेत, त्यांना आवश्यकता हीच आहे, चांगला खेळ करावा लागेल. प्रीत आलेत, प्रीतनी पहिलाच बॉल आपण पाहिला तर थोडंसं बाहेरच्या दिशेला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, वाईट बॉल आलाय सर. थोडासा आत्मविश्वास वाढला असणार आहे, कारण केतन यांची विकेट आलेली आहे. परंतु 3 विकेट 15 अशाही परिस्थितीमधून बऱ्याचशा टीम पुढे जाताना पाहायला मिळाल्यात. हेही महत्वाचं आहे. बॅटिंग लाईनअप मोठी आहे, हेही विसरून चालणार नाहीये. उगाच एखाद्या टीमचं नाव होत नाही, त्याच्यासाठी त्यांची मेहनत आहे. वडवली सुद्धा जबरदस्त आहे आणि वाकळण सुद्धा. शॉर्ट बॉल, इथे दिशा दाखवली आहे. प्रीतचा वापर इम्पॅक्ट म्हणून केला गेलाय आणि इम्पॅक्ट सोडलाय पठ्ठ्याने पहिल्याच बॉलवरती, पाठवलाय मैदानाच्या बाहेर. पहिल्या बाउन्सवर आलाय चौकार. हो, सध्या चर्चा आहे वाकळणसाठी या युवा प्रीतची, आणि त्याने पहिल्या ज्या वेळेला हा मोठा स्ट्रोक खेळलाय ना, क्लास दाखवलाय. मागच्या पायावर येत असताना मात्र जो दर्जेदार स्ट्रोक खेळलाय, या खेळाडूकडे टॅलेंट आहे, या डावाला उभारी देण्याची क्षमता आहे. आज मंच आहे, आज खेळावं लागेल प्रत्येकाला. खेळावंच लागेल. केतन बाद झाले, प्रथमेश बाद झाले म्हणून काय हार मानणार का? तर हार मानायची नाहीये, लढायचंय, जिद्दीने लढायचंय, लढणं गरजेचं आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा प्रीत आणि बॉल हवेमध्ये, विकेट. कावा लढू देत नाहीये, कारण तो समोरून एकटा लढतोय. आणखी एक विकेट त्याच्या खात्यामध्ये. हो, लक्ष जर पाहिलं तर या ठिकाणी आहे जरूर मोठं, परंतु त्याच्या दबावाला बळी पडतायत. एक एक फलंदाज माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. चांगली कामगिरी या ठिकाणी गोलंदाज करतायत. पहिल्या डावातील 100ची पार्टनरशिप, दुसऱ्या डावातील कावाचा गनिमी कावा इकडे पाहायला मिळतोय. वा, अप्रतिम. कावाने अगदी काय गनिमी कावा केलाय, सुरेख. ऑफस्टॉपच्या खूप बाहेरचा बॉल आहे. प्रीतला अगदी थोडंसं संयमाने खेळण्याची आवश्यकता होती. बॉल सरळ लीव केला असता तरी देखील हा वाईट बॉल त्याला मिळाला असता. पण हे सेलिब्रेशन सगळं काही सांगून जात आहे ना, की मी सर्वोत्तम खेळाडू का आहे, मी सर्वोत्तम टॉप 5 गोलंदाज, जसा तुम्ही सर उल्लेख केला ना डावखुऱ्या हाताचा, त्यातील माझं नाव का घेतलं जातं याची पुष्टी करणारी गोलंदाजी सध्या तरी आपण बॉलिंग ट्रॅकवरती कमलेश पाटील याला पाहतोय. 19ला 4. परंतु क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही. चिंतेचं वातावरण आहे. थोड्या वेळात या चेहऱ्यावर हास्य सुद्धा दिसेल जर का षटकार चौकार आले. मित्रांनो, हा क्रिकेटचा खेळ आहे. खेळावे लागतील. आशिष आलेत, आशिष मेहरुल आलेत आयकॉन म्हणून, ज्यांची निवड झाली. गोलंदाजी ज्यांनी चांगली केली होती. पहिल्या काही षटकांमध्ये खूप कमी धावा दिल्या, इकॉनॉमिकल षटक फेकलं. 12 बॉलवरती विकेट मिळाली नाही, पण त्यांनी नक्कीच त्या 12 बॉलवरती फक्त 9 धावा दिल्या होत्या. आता टीमला आवश्यक आहे आपल्या आयकॉन करून थोड्याशा लढाई करावी लागेल आशिषला देखील.
पुढचा बॉल इथे देखील पुन्हा एकदा यॉर्कर टाकलाय का पंचांकडे अपील केली जात आहेत. पंच अपील नकारतायत पण रनआउट स्वरूपाची विकेट मिळू शकत होती. आता इथून चंद्रकांत सर संयमाची आवश्यकता आहे. थोडेसे जे हार्टबीट फास्ट झालेत ना त्यांना थोडंसं थांबवण्याची आवश्यकता आहे. हे सांगण्याची स्वतःला आवश्यकता आहे की थांब, तू करू शकतोस, थांब विकेटवरती. हा तो ऍक्शन रिप्ले. हो, अगदी वेगात पायावर करण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर देखील हा चेंडू राहताना पाहायला मिळाला. हाही गोलंदाज सातत्याने पाय पकडतोय, पायावर नेम धरतोय, चांगली गोलंदाजी करतोय. आणि हाही बॉल पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. काय षटक हाताळलाय, हे षटक नाही हाताळलाय कमलेशनी. या मॅचला कलाटणी देणारा षटक हाताळलाय. जर कमलेशची बॉलिंग आवडली असेल तर वडवलीकर आहात का? असाल तर टाळ्यांनी दाखवा कुठे बसलात तुम्ही. यस, वडवलीकर सुद्धा मोठ्या संख्येने आलेत. प्रत्येकाला वाटतं आपलं गाव जिंकावं, एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपल्या गावाचं नाव व्हावं आणि त्याच्यासाठी प्रेक्षक देखील आलेत. हा चेंडू पाहू शकता, पहिला बॉल थोडासा पुढे केला, त्याच्यावर कॅच पकडण्याचा प्रयत्न झाला परंतु कॅच नाही झाली आहे. त्यानंतर जर पाहिलं तर हा बॉल पिचिंग लेग स्टंपवर केली आहे. हलकासा टर्न देखील पाहायला मिळाला आणि त्याच्यामुळे पंचांच्या मनात कोणतीही दुविधा नव्हती आणि बादून माघारी परतावं लागलंय. मग अगदी आपण ती चर्चा करत असतो ना चंद्रकांत सर, की अनेक वर्ष तुम्ही जेव्हा एका ग्रामीण बेल्ट मधून येतात, कल्याण डोंबिवली ग्रामीण असोसिएशन मधून हे दोन्ही टीम्स खेळत असतात, त्यावेळी तुमचा खेळ एकमेकांना माहीत असतो, अगदी रीड केलेला असतो आणि याचीच चर्चा आपण करत होतो. येस, कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटची चर्चा होते, टीमची चर्चा होते आणि माझ्यामध्ये कॉमेंटेटरची सुद्धा चर्चा होते. एक असा समालोचक जो उभरत आहे परंतु खूप चांगली कामगिरी करतोय. सुपर 8च्या जागा पहिली मिळवली कासार वडवलीनी, त्यानंतर दारावे, त्यानंतर अर्नाळा, त्यानंतर डाकटी डहाणू, मग दिवे, मग गोरसई ब. आता ह्या 2 जागा बाकी आहेत, त्या कोण भरणार ते अजूनही बाकी आहे. कारण उद्याचा दिवस सुपर 8चा आहे. 4 मुकाबले, 4ही सुपर 8 असणार आहेत. परवा 2 सेमी 1 फायनल आणि जशी स्पर्धा अंतिम टप्प्यात चालली आहे ना, मज्जाच मज्जा, मजा येईल. आणि त्यासोबतच मग अगदी थोड्याच कालावधीमध्ये तुम्हाला भिवंडीमध्येच आउटलेट मॉल ऑफ इंडिया याचं देखील तुम्हाला पदार्पण पाहायला मिळणार आहे. मग त्या मॉलमध्ये सगळं काही असेल जे तुम्हाला हवं आहे. तेच तुमच्या स्क्रीनवरती सध्या तुम्ही पाहताय. ऑलवेज ऑन डिस्काउंट आउटलेट मॉल ऑफ इंडिया थोड्याच कालावधीमध्ये तुम्हाला भिवंडीमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि मग तुम्हाला जे हवं आहे, जे नको आहे, ते सगळं काही अंडर वन रूफ, एका छताखाली हे सगळं काही पाहायला मिळणार आहे. मग थोडीशी विश्रांती घ्यायची असेल तर मात्र एन्जॉय 4141 आमच्या खोपोलीतल्या रिसॉर्टला जा, तिथे एन्जॉय करा. आणि येस, त्याचबरोबरीने हे सध्या तरी आमचं व्यासपीठ तुम्ही पाहताय. येस. आपण या चेंडूनंतर उद्याच्या मॅचेसची देखील चर्चा करणार आहोत. कशा असतील उद्याच्या मॅचेस? हो, यावेळेला चुकीच्या टप्प्यावर बॉलिंग पाहायला मिळेल. उद्या पहिली मॅच D1 म्हणजे या गटातील जो टॉपर आहे त्यांच्या विरोधात वाशी इंडियन्स धारावे, हा पहिला सामना उद्या खेळवला जाणार आहे. तर उद्याचा दुसरा सामना असेल B1 अर्नाळा आणि त्यांच्या विरोधात आजच्या दिवसातील जो D2 आहे, दुसरा नंबरचा संघ असेल तो खेळेल. तर तिसऱ्या मॅचमध्ये A1 म्हणजे कासार वडवली त्यांच्या विरुद्ध पॅरामाउंट RMC जय बजरंग गोरसई B ही तिसरी मॅच असेल. आणि चौथी असेल विहान एंटरप्राइजेस गावदेवी दिवे विरुद्ध ढाकटी डहाणू B2 यांच्यातील मॅचेस असणार आहेत. मजा येणार आहे. उद्या सुद्धा आमच्या बरोबर जुडलेले राहा. पण मात्र सध्या तरी बॉलिंग ट्रॅकवरती विवेक शेलार आहे. प्रिन्स ऑफ भिवंडी म्हटलं जातं, भिवंडीची ही एक्सप्रेस म्हटल्या जाते आणि ती पहा कशी गोलंदाजी होते. वा, दर्जेदार गोलंदाजी. ऑफ स्टंपच्या बाहेरचे बॉल सातत्याने वेग 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 प्रचंड आहे, खूप गती आहे त्याच्याकडे आणि त्या गतीचा पुरेपूर वापर त्याच्याकडून करण्यात येतोय. पुढचा बॉल अगदी शेवटच्या क्षणाला, जसा आपण वेगेचा उल्लेख केला आणि अगदी जे आपण चर्चा करत राहिलोय ना, कानांच्या मध्ये असलेलं मस्तिष्क त्यांनी खेळला जातो हा क्रिकेटचा खेळ. लगेच स्लोअर वनचा वापर केला, तोही अनप्रिडिक्टेबल राहिला आतापर्यंत. चांगला बॉल. वा, चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. हा गोलंदाज त्याचं गती परिवर्तन, टप्पा परिवर्तन हे लाजबाब आहे आणि त्याच्यामुळे त्यांना रीड करणं तेवढं सोपं नाहीये. तरी बॅटरला खेळावं लागेल कारण मॅच संपलेली नाहीये. मॅच नक्कीच संपलेली नाहीये. पुन्हा एकदा एक चांगला शोक आपण पाहतोय. ऑन राईटवर चांगला फटका केला, थोडंसं शफल झाल्यानंतर आतमध्ये आल्यानंतर आता इथून आवश्यकता काय? सर्वात प्रथम तर ह्या षटकाला चांगल्या रीत्या खेळण्याची आहे.
मग मात्र जेव्हा तुम्ही ग्रामीणचं क्रिकेट पाहता ना सर, त्यामध्ये ताकद एवढी प्रचंड असते की अगदी 11व्या क्रमांकाचा खेळाडू देखील षटकार मारण्याची क्षमता ठेवतोय. आणि असंच हे ग्रामीणचं क्रिकेट आहे, कारण ते गावासाठी खेळतात ना, ते नावासाठी खेळतात, ते प्रतिष्ठेसाठी खेळतात. मग मात्र हार मानून चालणार नाहीये. आशिषलाही चांगला खेळ करावा लागेल, मयुरेशलाही त्याची साथ देणं गरजेचं आहे. शॉर्ट बॉल, पुलचा प्रयत्न, अगदी थोडासा शॉर्ट केला होता, खेळाडू आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर. सुरुवात झाली आहे का, तर येस, थोडीशी का असे ना सुरुवात होते, येतोय चौकार. वाह, थोडासा मागे बॉल केला होता, त्याच्यावर या ठिकाणी पुल करण्याचा प्रयत्न देखील होताना पाहायला मिळाला. आशिष खूप चांगले बॅटर सुद्धा आहेत आणि या बॉलवर चौकार खेळताना देखील पाहायला मिळत आहेत. आशा अजूनही आहे, क्रिकेटचा खेळ आहे, चमत्काराने भरलेला खेळ आहे. असे काही चमत्कार या मॅचमध्ये होतील का, कारण 103 करायचे होतील सर. नेहमी आपण म्हणतच झालो ना, वेळ बदलायला वेळ लागत नाही, कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. पण त्यासाठी मेहनत, परिकाष्ठा मेहनतीची करावी लागेल. पुढचा बॉल इथे उडवलाय, बॉल हवेमध्ये असणार, हेलिकॉप्टर खेळायचा होता, बॉल गेलाय कव्हर रिजन वरती, चूक होत नाहीये. आशिष मेहरुल तोही डगआउटच्या दिशेला परत. विवेक शेलार त्याच्या खात्यामध्ये आणखी एक विकेट. अप्रतिम गोलंदाजी, संधी देत नाही आहेत, एका मागोमाग एक फलंदाज माघारी परत आहेत. या विशेष म्हणजे या लीग मॅचेस आहेत, टॉपरची मॅच, म्हणजे विजेते विजेतेची मॅच आहे. एखादा संघ हरला तरी त्यांना संधी असणार आहे. आणि त्याच्यामुळे आणि आपण पाहिलंय दारावे, त्याचबरोबरीने ढाकटी, डहाणू आणि गोरसई या 3 टीम ज्या आहेत ना, पहिला सामना पराभूत होऊन सुद्धा क्वालिफाय झालेल्या आहेत. आणि परंतु हा सामना अजूनही संपलेला नाहीये, कारण वाकळण फायटर टीम आहे. अगदी बरोबर म्हटलात. आणि त्यांची फाईट ही मी नेहमीच पाहत आलेलो आहे, अनेक वर्षांपासून पाहत आलेलो आहे. आता इथे ती नामी संधी मिळते, ते प्लॅटफॉर्म एवढं मोठं आहे तुमच्याकडे. नक्कीच आपले सलामवीर बाद झाले आहेत, मिडल ऑर्डरही थोडासा कोलॅप्स झाला आहे. आता मात्र जो लोअर ऑर्डर आहे त्यांना चांगला खेळ करून दाखवावा लागणार आहे. त्यांना हे दाखवावं लागेल की का तुमची निवड त्या 11 मध्ये केली जात आहे. संपूर्ण गाव तुमचं पाठीराखा करत आहे, तर मात्र आता तुम्हाला चांगला खेळ करून दाखवणं गरजेचं आहे. तुमची लढाई महत्वाची आहे. हारणं जिंकणं हे तर नशिबाचा भाग आहे, पण लढाई कशी करताय ना ते जास्ती महत्वाचं आहे. आणि सध्या तरी 10,85,100 200 अगदी बोलतच राहावं लागेल ना, अगदी 300च्या पारही जाईल आकडा, तोही गेलाय पहा. मग अगदी प्रत्येक 1000 सबस्क्रायबरवरती 5 विजेते आपण काढणार आहोत, ज्यांना पारितोषिकही मिळणार आहे. पुढचा बॉल, आणि इथे देखील हा बॉल उडवण्याचाच प्रयत्न केला होता. संयमाची आवश्यकता आहे, अगदी संयम दाखवण्याची आता देखील आवश्यकता असणार आहे. शेवटच्या बॉलवरती डॉट बॉल आलेला आहे आणि अशाच प्रकारे 30 षटकाचा खेळ संपला. धावा लागल्यात 25 धाव फलकेवरती. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ संपतोय, 25 धावा, 5 विकेट, 5ही महत्वाच्या विकेट इकडे आल्यात. पहिल्या डावात विकेटसाठी खूप वाट पाहावी लागली, पहिल्या डावात विकेटसाठी 7व्या ओव्हरची वाट पाहावी लागली. आणि दुसऱ्या डावात जर पाहिलं तर त्याच विकेट पहिल्या 3 ओव्हरमध्ये 5 विकेट तब्बल आलेले आहेत. हा फरक पाहायला मिळाला. मोठं लक्ष होतं, हा एक थोडासा दबाव पाहायला मिळाला होता. आणि त्याच्यामुळे इकडे थोडंसं चिंतेचं वातावरण आहे, परंतु क्रिकेट आहे आणि कमबॅक करण्यासाठी ओळखला जातो हा वाकळणचा संघ, हेही विसरून चालणार नाही आहे. पिचिंग जर पाहिलं तर लेग स्टंपवरच झाली, त्यानंतर बॉल टर्न, त्यानंतर पायाला लागलाय आणि मग पंचांचं बोट आकाशाकडे. महत्वाची मॅच आहे. आता इथून तरी थोडीशी लढाई करावी लागणार आहे. पुन्हा एकदा ज्या गोलंदाजांनी आपल्या सगळ्याला त्याच्या फिरकीच्या बळावरती प्रेमात पाडलाय, तोच येतोय बॉलिंग ट्रॅकवर. पुढचा बॉल इथे देखील उडवलाय बॉलला, पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळलाय, चांगला स्ट्रोक खेळलाय आणि एकच धाव इथे मिळणार आहे, सिंगल मिळेल. येस, मॅच थोडीशी पुढे नेण्याचा प्रयत्न इकडे होताना पाहायला मिळतोय. बराचसा लांब गेलेला हा सामना आहे, परंतु आतिषबाजी करावी लागेल. मयुरेश आहेत, किरण आहेत, हे दोन्ही खेळाडू यांच्याकडे सुद्धा क्षमता आहे, परंतु आपली क्षमता आज दाखवावी लागणार आहे, कारण सामना थोडासा लांबला आहे. मोठी मॅच आहे, जिंकण्यासाठी अजूनही 77 धावेची आवश्यकता. 23 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पुढचा बॉल फुल आणि होतोय सक्सेसफुल. तारामंडल की सर पाठवलंय बॉलला मैदानाच्या बाहेर किरणच्या बॅटमधून आणि तोही आलाय षटकार, मैदानाच्या बाहेर मारलाय. वड स्ट्रोक. थांबा, कुठेही जाऊ नका. वाकलनकर यासाठीच तर जाणले जातात, यासाठीच तर ते फेमस आहेत की ते लढाई शेवटपर्यंत करतात. आणि पाहूयात ही लढाई आता कुठपर्यंत जाते.
वा, चांगला स्ट्रोक इकडे खेळताना पाहायला मिळाले. फलंदाज किरण भाऊ माघारी परतलेत, परंतु ते मैदानाच्या आतमध्ये आहेत, क्षमता आहे त्यांच्याकडे. आणि अशा प्रकारचे स्ट्रोक आले तर मॅचमध्ये टीम येऊ शकते आणि ते प्रयत्न होत आहेत. 22 बॉल 71 धावेची आवश्यकता आहे. ती फाईट करावी लागणार आहे. फाईटला सुरुवात तर केली आहे. ती देखील कमलेशच्या विरोधात तो षटकार मारला, त्यामुळे हे शक्य आहे. अशक्य काही नाही आहे. नेहमी आपण म्हणत आलोय ना, अशक्य शब्दामध्ये शक्य लिहिलेलं आहे. ते शक्य करून दाखवावं लागणार तुम्हाला. आता खेळावं लागणार ना, गावाच्या नावासाठी करावं लागणार तुम्हाला. पुढचा बॉल इथे देखील अगदी लोअर फुटचा बॉल होता. विरघळण्याचा प्रयत्न केला, बॅटची हलकीशी कडा लागत असताना शॉर्ट थर्डवरती चांगली फिल्डिंग, सिंगलच मिळाली आहे. हो, सिंगल मिळाली आहे, परंतु मॅच थोडीशी दूर चालली आहे. 33 धावा धाव फलकावर. मयूरुषला काही मोठे फटके खेळावे लागतील, किरणला देखील खेळावे लागतील. दोघांना एकमेकांना साथ द्यावी लागणार आहे. 21 बॉल आणि 70ची आवश्यकता आहे. मॅच काही संपलेली नाही आहे. अशा प्रकारच्या मॅचेस सुद्धा जिंकल्या जातात या टेनिस क्रिकेटच्या खेळामध्ये. युवा मयुरेश जोडीला किरण सुद्धा आहेत. हाय फुल टॉस बॉल, फॉलिंग स्विपचा प्रयत्न केला होता. बॉल हवेमध्ये असणार, झेलची शक्यता असेल. खेळाडू आलाय, थोडंसं बचावात्मक अप्रोच आणि बॉल बाहेर. आता नशिबाची साथही लाभते वागलणकरांना, कारण बॉल सीमेरेषेच्या बाहेर पहिल्या टप्प्यावरती. चौकार आलाय. चौकाराच्या साहाय्याने धावफलकही पुढे जातं. अगदी शेवटपर्यंत आपण पाहिलं तर प्रयत्न केला गेला होता. चांगला स्ट्रोक, चौकार येतोय. लढाई करावी लागेल, लढाई करावी लागेल म्हणतोय आपण, सातत्याने सांगतोय आपण, आणि ती लढाई करायला सुरुवात केली आहे. प्रयत्न करा, प्रयत्नार्थी परमेश्वर. त्या परमेश्वराची प्राप्ती तेव्हाच होते जेव्हा प्रयत्न सुदृढ आणि चांगले असतात. चांगला प्रयत्न करावा लागेल अजूनही. 20 बॉल 66ची आवश्यकता असताना हा बॉल अगदी आपण पाहिला तर स्विच इट करण्याचा प्रयत्न केला. इट्स अ डॉट बॉल. हो, कमबॅक केलंय. कमबॅक करण्यासाठी हा गोलंदाज देखील ओळखला जातो. कोणत्याही पद्धतीने सरळ खेळा, बॅट उलटी करा, रन पाहिजे टीमला सध्या, आणि त्याचे प्रयत्न सध्या तरी सुरू आहेत. खेळावं लागेल. खेळण्याचा प्रयत्न सुरू आहे. 19 बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही 66 धावेची आवश्यकता असताना आता हा शेवटचा बॉल कमलेशच्या स्पेल मधला. शॉर्ट बॉल, आणि त्या शॉर्ट बॉलला योग्य ती दिशा दाखवली आहे. इनसाइड आउट, आणि बॉल पहिल्या टप्प्यावरती अगदी दन 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 करत निघालाय. शेवटच्या बॉलवर आलाय चौकार. समीकरण आहे अजून ऑन. यस, मॅच ऑन आहे, मॅच ऑन आहे. अशा प्रकारचे स्ट्रोक आले तर मॅच बनू शकते. अखूट टप्प्याचा बॉल केला, बॉलला थोडीशी उसळी होती त्या, आणि तिकडनं बॉल कव्हरचं क्षेत्र खाली होतं, तिकडे मारलाय, सीमारेषच्या पलीकडे पोहोचवलाय देखील. ओव्हर संपलेले आहे तिकडे 4, आणि 4 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 41. उद्याचे हे ग्राफिक्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे या मॅचमधील विजेता उद्या हा पहिला सामना खेळताना पाहायला मिळणार आहे. यस, आणि तो खेळ वाशी इंडियन्स धारावे या टीम बरोबर. उद्याचा दुसरा सामना प्रीतिशा 11 अर्नाळा आणि या गटातील जो दुसऱ्या नंबरचा संघ असेल D2 यांच्यातील दुसरा सामना होईल. तिसरा सामना असणार आहे श्रीराम फाउंडेशन प्रिन्स 11 कासार वडवली विरुद्ध पॅरामाउंट RMC गोरसई B. तर चौथा सामना असणार आहे विहान एंटरप्राइजेस गावदेवी दिवे विरुद्ध सुरेश उर्फ बाळ्यामामा मात्रे प्रतिष्ठान धाकटी डहाणू. अशा प्रकारच्या मॅचेस असणार आहेत. हा सगळा स्केड्यूल उद्याच्या दिवसाचा आम्ही तुमच्या समोर घेऊन आलेलो आहोत. उद्याचा दिवसही अगदी मग तुम्हाला ते नॉकआउटच्या मॅचेस पाहायला मिळणार आहे, जिथे मात्र तुम्हाला संधी पुन्हा एकदा देण्यात नाही येणार आहे. इट्स अ पॉवर प्ले. आणि आता येस, पहा पारितोषिका किती लांब गेल्यात. 1 करोड रुपयाचं पहिलं पारितोषिक, 50 लाख रुपयाचं द्वितीय पारितोषिक, ग्रामीण सुपर बॅश, आणि थारही मिळेल मग तुम्हाला जर मॅन ऑफ द सिरीज तुम्ही राहिलात तर. हो, येणाऱ्या कालावधीमध्ये देवगडला मोठी स्पर्धा येते. यंगस्टर प्रीमियर लीग ही स्पर्धा. 5 लाखाचा पहिला पुरस्कार, 2.5 लाखाचा दुसरा पुरस्कार 24 ते 28 एप्रिलला असणार, आणि 4 व्हीलर असणार आहे 17 एप्रिल ते 19 एप्रिल. चला, गुजरात हिम्मतनगर 12 लाख 6 लाखाचा पुरस्कार. ही स्पर्धा देखील आपल्या भेटीला येते. अशा खूप साऱ्या स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये 70 स्पोर्ट्सवर असणार आहेत. त्यामुळे त्वरा करा. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये टेनिस क्रिकेटमधील सर्वांची लाडकी, मानाची, प्रतिष्ठेची सुप्रीमो ट्रॉफी 12व पर्व शिवसेना आमदार संजय पोतनी साहेब भाई घेऊन येत आहेत. अगदी बरोबर. चुकीचे दिवस या टेनिस बॉलच्या विश्वाला आलेले आहेत. मग त्याही स्पर्धा आपण पाहत होतो. अगदी थोड्याच कालावधीमध्ये आपण थोडंसं
एक दशकाच्याही थोडंसं मागे गेलोत ना तसं तर हे जे पारितोषिकं आपण पाहतायत ते अगदी स्वप्नमय होते. मग स्वप्नात येईल असं काही तुम्हाला पाहायला मिळतंय का? तर येस, स्वप्नात आलंय, कारण स्वप्नाची पूर्तता करणारे व्यक्ती आपल्यासोबत आहेत. सध्या तरी ग्रामीण बिग बॅश आपण पाहतोय. 18 चेंडू 65 म्हणजे 18 पैकी 10 बाहेर मारायचेत, अशक्य नाहीये. किरण एक तर मारलाय, ओ हो हो, ऑप्टमच्या बाहेर बॉल टाकलाय, थोडासा जास्त बाहेर होता. पंच व्हाईट बॉल घोषित करतायत. अमित गोलतकर आहेत तिकडे. धावसंख्या 1 ने पुढे जाते. अगदी ऑप्शनच्या बाहेरचा बॉल आहे आणि त्या बॉलवरती थोडंसं वळण नाही मिळते. बॉल थोडासा कटी होतोय बाहेरच्या दिशेला आहे. ते फिंगर्स रोल केलेत ऋतिकनी त्या पहिल्या बॉलवरती. रिटर्न क्रिशा थोडासा बाहेरचा बॉल आहे आणि येस, इट्स अ व्हाईट बॉल. म्हणजेच काय तर अवंतर स्वरूपाची ती 100ची धाव फलकेवरती ऍड केली जाते. जवळ मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा वरुण पाटील साहेबांचं आयोजन आपण पाहतोय. यावेळेला थोडंसं शफल झाले. बॉलला स्क्वेअरलेगच्या दिशेने खेचण्याचा प्रयत्न देखील तिकडे होतोय. चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले, चांगली फील्डिंग, परंतु आतमध्ये आलेला बॉल पुन्हा मैदानाच्या बाहेर. 4 चौकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला आणि प्रयत्नही तेवढेच लाजवाब पाहिलेत. मग वडोले बी संघाचंही कौतुक करावं तेवढं कमी आहे. त्यांनाही माहिती आहे ना की मॅच आता जवळपास आपल्या खिशात आले, पण तरी देखील शेवटपर्यंत त्यांचाही प्रयत्न सुरू आहे. भरपूर शफल झाले आणि अगदी थोडासा बैठक शॉट आपण पाहिलात. चांगल्या फिल्डिंगचा प्रयत्न केला होता, पण बॉल आवाक्याच्या बाहेर नक्कीच निघाला. चौकार येतोय. येस, जवळ मॅचच्या दिशेने. आणि ज्या क्वार्टर फायनलच्या मॅचेस आहेत आपण पहिलंच अनाऊन्समेंट केलं होतं, जशा आहेत तशाच लागलेल्या आहेत. फक्त कुणाची मॅच कधी खेळवली जाणार, आयोजक म्हणून तो हक्क आपण राखीव ठेवला होता आणि त्याच्यानुसारच मॅच या ठिकाणी उद्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत. जवळ मॅचच्या दिशेने यावेळेला थोडंसं शफल होऊन खेळण्यात जरूर आहे. मिड विकेटच्या दिशेने तिकडे 1 रन घेतली गेली आहे. मॅच थोडीशी दूर चालली आहे, परंतु प्रयत्न अजूनही वाकळांचे सुरू आहेत. आणि ज्या गोष्टीची चर्चा आपण करत होतो की कुणाची मॅच कधी होणार आहे याचा संपूर्ण निर्णय मॅनेजमेंट टीमकडे राखीव असणार आहे. आणि या गोष्टीची नोंद तुम्हाला आता नाही तर जेव्हा आपण लॉट्स केले होते त्या दिवशीच तुम्हाला ही सूचना देण्यात आली होती की कुठला सामना, कुणाचा सामना हा कुणाबरोबर आहे ते नक्कीच फिक्स आहे, पण कुठला सामना कधी खेळवण्यात येईल या गोष्टीची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत, ते स्लॉट कधी, कुणाची मॅच, ते सगळं आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. 16 बॉल 56 धावेची आवश्यकता. 16 चेंडूमध्ये 56ची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. युवा मयुरेश 10 वर बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला समोर उडवलाय, युवा टॅलेंट आहे. बॉल हवेत, फिल्डर पोहोचतायत. वा 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 वा, काय कॅच पकडली आहे. अशा प्रकारच्या कॅच पकडण्यासाठी तर विवेक ओळखले जातात. अफलातून आजच्या रात्रीतील एक अप्रतिम कॅच पाहायला मिळाली प्रिन्स ऑफ भिवंडी विवेक यांच्याकडून. वा, काय कॅच पकडली आहे विवेकने. अप्रतिम गोलंदाजी खूप चांगली केली. मग त्यामध्ये संघाला कॉन्ट्रीब्युशन कसं करता येईल ही कॅच पकडून त्यांनी तेही सिद्ध केलेलं आहे. असंच नाव तुमचं त्या त्रिलोकावरती, त्या नावाचा झेंडा अगदी नेहमी फडकत नाही ना, त्यामागे तुमचे हे प्रयत्न, हे असे एफर्ट्स, हे खूप मॅटर केले जातात. व्हॉट अ कॅच. पाहतो ऍक्शन रिप्ले. शेवटच्या क्षणाला बॉडीचं बॅलन्स अप्रतिम, हँड आय कोऑर्डिनेशन चांगलं, योग्य त्या वेळेवरती हातात बॉल अदळला, हाताचा कलाम बंद झाला आणि हेही माहित होतं की बाउंड्री रोप कुठे आहे. त्या सगळ्याचा अंदाज घेत असताना हा असाच क्रिकेटचा दर्जा, दर्जेदार क्रिकेटचा खेळ पाहायला मिळतोय, कारण दर्जेदार स्पर्धा तुमच्या समोर आहे. ग्रामीण बिग बॅश. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आणखीन एक विकेट आलेली आहे. पडझड थांबली होती, तिला पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी आणखीन एक विकेट आलेली आहे. 10,85,595 किंवा त्याच्याही पुढे चाललेले आहेत सातत्याने. आपल्या सगळ्यांचं स्वागत. 70 सबस्क्रायबर मीटर पुढे पुढे चाललाय. बॅटिंगसाठी आलेले आहेत निशान. या वेळेला जमीन लगत कव्हरच्या दिशेने सुंदर फटका आलेत आणि पहिल्याच बॉलवर खूप चांगला फटका खेळलाय. बॉलला सीमारेषा पलीकडे पाठवलंय 4 धावांसाठी. तुम्ही कितव्या नंबरला बॅटिंगला येताय हे महत्वाचं नाहीये, काय करताय हे महत्वाचं आहे. पहिलाच बॉल 4. अगदी बरोबर म्हटलं. मग तुम्ही कितव्या क्रमांकावरती येतात ते महत्वाचं नाहीये, तुम्हाला क्रमांक कुठलाही मिळू देत, तुमचा जर्सीवरती असलेलं गावाचं नाव ते जास्ती महत्वाचं आहे. मग शेवटपर्यंत लढाई करत राहा, ती लढाई जास्ती महत्वाची आहे. हेच काही कॉन्फिडन्स देऊन जाईल ना. जर कदाचित हरला तर मात्र एक संधी आहे तुम्हाला, कारण दोन्ही विजेत्यांमध्ये ही मॅच आहे. 2 विजेत्यांमधील ही लढत आहे. जो जिंकणार आहे तो मात्र या गटाचा टॉपर होईल आणि हरणार त्याला एक आणखी संधी आहे. आजच्या रात्रीमध्ये शेवटचा सामना खेळावा लागेल.
ओ इकडे चांगला बॉल ऑप्शनच्या बाहेर वेगातही करण्याचा प्रयत्न बॅटची कडा बॉल यष्टी रक्षकांच्या दिशेने रन नाही मिळणार आहे आणि मॅच गेली आता थोडीशी पुढे गेलेली आहे 13 बॉल आणि 52ची आवश्यकता. हा तो बॉल आहे अगदी वाईडिश यॉर्कर ज्याला आपण म्हणतो वाईड यॉर्कर ज्याला म्हणतो जो बॉल एक्झिक्यूट करणं खूप कठीण आहे तो हाताळणं तो बॉल टाकणं खूप कठीण आहे पण त्यामागे तो सराव पाहायला मिळतोय आणि मग यासाठी जर अटा असा होता ना की विवेकही सातत्याने येत आहेत ऋतिकला कानमंत्र देत आहेत बॉल कसा हाताळायचा आहे तेही सांगतायत. पुढचा बॉल चांगला स्ट्रोक हवेत उडवला बॉलला विवेक पुन्हा एकदा बॉलच्या खाली येतात दुसरा खेळाडूने प्रयत्न केला होता कमलेशने प्रयत्न केला पण हातामध्ये बॉल जसा अदळला तसा जमीन दोस्त झाला. विकेट मिळणार नाहीये पण नक्कीच चांगला प्रयत्न केला होता कमलेशने. यस चांगला प्रयत्न तिकडे पाहायला मिळाला होता. पाहूया एक अजूनही जर पाहिलं तर लांब मॅच गेली आहे 12 बॉलमध्ये 51 करायचे आहेत 52 धावा धावफलकावर 6 विकेट माघारी देखील परतताना पाहायला मिळालेल्या आहेत. टॉप बॅटर सगळ्यात जास्त रन कोणी केले तर जगत सरकार 3 इनिंगमध्ये 120 दुसऱ्या नंबरवर रजत मुंडे 95 तिसऱ्या नंबरवर सरोज प्रामाणिक 95 मग संजू कनोजी 88 ऋतिक पाटील 77 प्रथमेश ठाकरे त्यानंतर पाहायला मिळतात 75 वर महेश नानगुडे 70 भावेश नाईक 70 आकाश रिपट 65 आणि फरदीन काजी 59 धावा. त्याचबरोबर बॉलर विषयी आपण सांगतोय करण पाटील पहिला नंबर 9 विकेट वैभव माळी 7 विकेट विवेक शेलार 6 विकेट भावेश पवार 6 विकेट करण अंभीरे 6 विकेट योगेश बालेकर 5 भूषण गुळे 4 पवन केने 4 राजेश सोरटे 4 आणि जय तुरे 4. यस आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी 4 व्हीलर आहे या टॉप 4 ला जाणाऱ्या टीमसाठीच असणार आहे आणि विकेटला दिले जातील 7 पॉईंट आणि प्रत्येक रनला 1 पॉईंट याची नोंद आपण घ्यायची आणि त्याची अनाऊन्समेंट आपण अगोदरच करत असतो नेहमीच. आणि इकडे यस पहिल्या दिवशी जर पाहिलं तर यस 95 धावा केल्या होत्या पहिल्या दिवशी. यस टोटल रन पहिल्या दिवशी 863 त्याचबरोबर ओव्हर टाकल्या गेल्या 69.3 विकेट आल्या 41 आणि 4 झाले 59 आणि 6 झाले 72. दुसऱ्या दिवशी 801 रन झाल्या ओव्हर टाकल्या गेल्या 66.5 विकेट गेल्या 49 4 मारले गेले 46 आणि 6 67 67 षटकार देखील पाहायला मिळाले होते. तिसऱ्या दिवशी 698 रन 66.2 ओव्हर विकेट 66 4 मारले गेले 44 6 मारले गेले 54. हो म्हणजे या दिवशी रन थोडेसे 6 कमी गेले होते आणि आजचा दिवस आतापर्यंत 461 रन 40.3 ओव्हर 32 विकेट 34 4 आणि 34च 6 सुद्धा आहेत. शुभम येतात बॉलिंग ट्रॅकवरती आता मात्र इथून औपचारिकतेकडे हा सामना निघून झालाय 52 धावा लागल्या धावफलकेवरती. हा पहिलाच बॉल एक चांगला स्ट्रोक केल्यात आपण पाहिलं तर थोडीशी जागा बनवत असताना इनसाइड आउट केल्या बॉलला आणि इथे थोडेसे प्रयत्न ते राहिलेत कणकवत पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यावरती बॉल इथे चौकारासाठी नक्कीच जातोय. चांगला स्ट्रोक तो ॲक्शन रिप्ले पाहणं तोही तेवढंच महत्वाचं आहे कारण इथे ते तंतोतंत आपल्याला कळतं की काय घडलंय नक्की या बॉलवरती. प्रचंड बाहेरचा बॉल आहे बॉल लीफ केला असता तरी देखील तुम्हाला तो वाईट मिळाला असता पण तरी देखील अटेम्प्ट केला चौकार आला आणि त्यासोबतच धावफलक आता पुढे सरसावतोय. मॅच थोडीशी दूर गेली आहे परंतु संपलेली नाही आहे. घनसोलीवरून खास विकासजी म्हात्रे सर उपस्थित आहेत वरुण सरांचे अगदी जवळचे सहकारी मित्र. यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न लॉफ केलाय बॉल समोर आहे तिकडे येतात फिल्डर आणि पकडतायत कॅच विकेट आली आहे. शुभमला यश मिळत आहे. कमलेशने कॅच पकडली आहे. खऱ्या अर्थाने आज त्याच्या हातामध्ये तुम्ही एखादी दगड द्या मी तर सांगतो तो त्याचंही सोनं करेल अशी गोलंदाजी त्यांनी केली आहे. आता कॅचही तेवढीच चांगली तो पकडतोय. वा चांगला खेळ राहिलाय आणि संघ पुढे जाण्यामध्ये ऋतिकचा तर वाटा मोठा राहिलाय. ओमी केनीने चांगली बॅटिंग केली पण त्याचबरोबर विवेक शेलारचे आग उघडणारे ते बॉल आणि मग फिरकीचं आक्रमण त्यासोबतच वेग चांगला म्हणजेच कमलेश काय गोलंदाजी केली आहे पठ्ठ्यानी. चांगली ओव्हर हाताळली. गणेशजी जाधव साहेब त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक आणि सहर्ष स्वागत असणार आहे. नगरसेवक पदी ते कार्यरत आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाची चर्चा राहिली आहे त्यांच्या कर्तृत्वाची चर्चा राहिली आहे. या साहेब तुमचं देखील आपल्या हक्काच्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक आणि सहर्ष स्वागत आहे. जवळ मॅचच्या दिशेने मान्यवरांची मांदियाळी मोठ्या प्रमाणावर नवनिर्वाचित सभागृह नेते या स्पर्धेचे संकल्प करते वरुणेश पाटील साहेबांचे आयोजन पाहण्यासाठी गर्दी झाली आहे. मान्यवरही आलेत आणि
आणखीन एक विकेट इकडे येताना पाहायला मिळते. धक्का बसलाय, खूप लांबवर सामना गेलाय. मात्र आता गोलंदाज कुठे आहे? पहिल्या बॉलवरती तो चुकीचा बॉल होता, भरपूर जास्ती रूम दिली होती, बाहेरचा बॉल, पण त्यानंतर शुभमनीही अप्रतिम कमबॅक केलेला आहे. 2 बॉल 2 विकेट्स त्याच्या खात्यामध्ये आल्यात. म्हणजेच काय तर गोलंदाज अगदी उंबरठ्यावरती उभा आहे, कसल्या तर हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. गणेशजी जाधव साहेब आणि त्यांच्यासोबतच वरुणेश पाटील साहेब आणि विकासजी म्हात्रे साहेब हे मान्यवर तुम्हाला सध्या तरी आपल्या व्यासपीठावरती पाहायला मिळतात. मान्यवरांचं येणं फक्त येणं नाहीये, आमच्या हृदयावरती कोरलेलं सुरेख लेन आहे. मी हे नेहमी म्हणत आलेलो आहे ना सर, की त्या 4 भिंतींना घराचं स्वरूप तेव्हाच मिळतं जेव्हा त्यात आपली माणसं राहतात. आणि उभारलेल्या या व्यासपीठेला खऱ्या अर्थाने व्यासपीठेची शोभा जेव्हाच लाभते तेव्हा मान्यवर उपस्थित असतात. असलेल्या सगळ्या मान्यवरांचे मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. 9 बॉल 47ची आवश्यकता. खूप लांबवर गेलेली ही मॅच पाहायला मिळते. तरीही प्रयत्न करावे लागतील, किरणलाही करावे लागतील, हरीश यांना देखील करावे लागणार आहेत. विकासजी म्हात्रे साहेबांचं इकडे आगमन झालं आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर नगरसेवक गणेश जाधव साहेबांचं आगमन इकडे होताना पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणावर मान्यवरांची मांदियाळी पाहायला मिळते. आमच्या अमरदादा परुळेकर टाई पॅकरचे सर्वा यांचे इकडे आगमन होताना पाहायला मिळत आहे. आणि अगदी आता मॅच थोडीशी पुढे जाताना पाहायला मिळते. विकेट आलेले आहेत. यावेळेला बॉलला कव्हर्सला ढकलण्याचा प्रयत्न तिकडे राहिला, फेकी केली गेली आहे. 8 विकेट ऑलरेडी माघारी परतलेल्या आहेत. आणि यानंतर सुद्धा एक महत्त्वाचा सामना आपल्या भेटीला येणार आहे. उत्तन यानंतर खेळताना पाहायला मिळणार आहे. आणि पेठ सुद्धा तिकडे पाहायला मिळणार आहेत. वसीमबाई फॅन क्लब इंडिया RCC पेठ आणि दुसऱ्या बाजूला NP स्पोर्ट्स उत्तन, जनक राजा NP स्पोर्ट्स उत्तन. ही महत्त्वाची मॅच याच्यानंतर असेल, तयार रहा. बॅकफुटला गेले, कव्हर्सला जागा बनवली, खाली क्षेत्र होतंय, तिकडेच 4 धावा. लाजवाब. थोडंसं लॉफ्टेड स्क्वेअर कट म्हणावा लागेल, पण बॅकफुटला जाऊन जो पंच आला बॅटच्या मिडल पासून अप्रतिम आला. आता इथून ही अशी बॅटिंग तुम्हाला करत राहावी लागणार आहे. नक्कीच विनर लुझर फॉर्मॅटमध्ये तुम्ही खेळताय, मग तुम्ही किती धावेने पराभूत होताय किंवा जिंकताय ते जास्त मॅटर करत नाहीये, पण तरी देखील तो कॉन्फिडन्स मिळणं तेवढंच गरजेचं आहे. जवळ मॅचच्या दिशेने किरण, एक चौकार आला, 16 केलेत आतापर्यंत. याही वेळेला त्याच दिशेने आणखीन एक चांगला फटका, जागा बनवली, जागा मिळाली आणि मग काय मारलाय पुन्हा एकदा सीमारेषच्या पलीकडे आणि आपली छाप सोडतोय. मॅचचा रिझल्ट काही लागू देत, परंतु हे चांगले प्रयत्न करतायत. आणि कर्णधाराला एक संदेशही पोहोचवण्यात येतोय की जर मात्र पुढच्या डावामध्ये, पुढच्या खेळामध्ये, पुढच्या मॅचमध्ये कुठेतरी संधी मिळाली, विकेट्स गेल्या, तर मात्र मला थोडंसं पुढे प्रमोट करावं लागणार आहे. असा खेळ किरण करून दाखवतोय. मग असेच ते प्लॅटफॉर्म देण्याची संधी असते ना, आणि इथे तुम्ही परफॉर्म केलात तर मात्र तुमचं नाव ते शिखरावरती जातं. 6 बॉल आणि जिंकण्यासाठी पुन्हा एकदा तसंच काहीतरी आपण पाहतोय की 38 धावेचं लक्ष असणार आहे. 6 बॉलचा खेळ शिल्लक. केवळ औपचारिकता चमत्काराने भरलेला खेळ आहे. काही चमत्कार इकडे होईल का? किरण आहेत 20 वर, हरीश आहेत 1 वर, शेवटची ओव्हर. ऋतिक पुन्हा एकदा आले. ऋतिकने विकेट सुद्धा मिळवली, ही तेवढंच महत्त्वाचं आहे. बॅटिंगही खूप चांगली केली आणि त्याच्याचमुळे चर्चेत पाहायला मिळाले. पहिल्या डावात 100 धावांची पार्टनरशिप सुद्धा पाहायला मिळाली ओमिकेनी आणि त्यांच्यामध्ये. आउटलेट मॉल ऑफ इंडिया ऑलवेज ऑन डिस्काउंट भिवंडीमध्ये दाखल होत आहे. एक खूप साऱ्या सोयी सुविधा, खूप सारे ब्रँड आणि खूप काही येणाऱ्या कालावधीमध्ये असणार आहे. नाशिक हायवेवर, मुंबईवरून नाशिकला जाणाऱ्या हायवेवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे येणाऱ्या कालावधीमध्ये. जावेद मॅचच्या दिशेने केवळ 1 ओव्हर बाकी आहे. 6 चेंडू 38ची आवश्यकता. प्रयत्न अजूनही सुरूच आहेत. हळूवार पद्धतीने फक्त ढकललंय. स्ट्राईकवर मात्र किरणला आणलंय आणि कारण किरण खूप चांगले खेळतात. एका बाजूने 7 मध्ये 20 वर ते बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. आणि मणिजी दुसऱ्या डावामध्ये ज्या पहिल्या डावातील मोठी धावसंख्या, सुरुवातीला विवेकने 2 मोठ्या विकेट घेतल्या सुरुवातीला पहिल्याच ओव्हरमध्ये आणि त्याच्यामुळे थोडंसं बॅकफुटला पाठवलेलं आहे. अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे. तो संयमाचा खेळ तो थोडासा कुठेतरी मिसिंग आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेला थोडासा लांबून खेचण्याचा प्रयत्न, विवेकने घेतलेली कॅचही लाजबाब राहिली. अप्रतिम कॅच विवेक यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. पुन्हा एकदा बॉल मात्र धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. आणि ऋतिकने जी पारी खेळली ओमीच्या बरोबरीने, 100 धावांची पार्टनरशिप एवढ्या मोठ्या मंचावर सोपी गोष्ट नाही आहे मणिजी बागले सर. हो, पुन्हा एकदा थोडंसं जास्त शपलून खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल.
डॉट बॉलाला अगदी बरोबर तुम्ही उल्लेख केला ऋतिकचा. अगदी पहिले जे 3 ते 4 ओव्हर्स होत्या सर, आपण तीच चर्चा करत होतो. फक्त संयम दिसतोय, मोठे फटके दिसत नाही आहेत, पार्टनरशिप बिल्ड करण्यात येते. 7 ओव्हरची मॅच कशी खेळावी, पार्टनरशिप कशी बनवावी, हे आपल्याला जिवंतमय उदाहरण दिलंय ऋतिकने आणि त्यासोबतच ओमिकेनी यांनी. चांगला खेळ, 3 बॉलचा खेळ शिल्लक, 36 धावा अजूनही जिंकण्यासाठी हव्यात आणि हरेश आहेत स्ट्रायकिंग एंडवरती. ऋतिक पाटील बॉलिंग ट्रॅकवर. पुढचा बॉल आणि पुन्हा एकदा आपण पाहिलं तर इथे बॉल पायावरती अदळला, त्याला योग्य ती दिशा दाखवली आहे. फाईन लेग क्षेत्रावरती आलाय चौकार. खूप चांगली कामगिरी मौलिक 11 चेंज द गेम वडवली बी या टीमने करताना पाहायला मिळाली आहे. लगातार दुसऱ्या विजयाच्या उंबरठ्यावर देखील तो हा संघ पाहायला मिळतो आहे. या स्पर्धेमध्ये त्यांनी सांगितलं देखील आम्हाला बरीचशी विजेतेपद मिळवलीत, परंतु या स्पर्धेतील विजेतेपद मिळवायचं आहे जे प्रत्येक टीमचं स्वप्न आहे आणि ते स्वप्न यांनी देखील ठेवलेलं आहे. परंतु आता जाता जाता हरीश म्हणतायत आणि किरण बॅटिंगसाठी आणखीन एक चांगला फटका त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला. किरण पुन्हा समोरच्या दिशेने खेळला फटका, रन नाही घेतली जाते, रन नाही घेतली जात आहे. चांगली कामगिरी विजयाच्या उंबरठ्यावर. एक अप्रतिम अशी मॅच या ठिकाणी पाहायला मिळाली. पहिल्या डावामध्ये, दुसऱ्या डावात देखील जर पाहिलं तर काही विकेट, त्याच्यामुळे टीम थोडीशी बॅक फुटला, परंतु सुपर 8च्या दिशेने वडवली बी मौलिक 11ची वाटचाल पाहायला मिळते. अगदी बरोबर म्हटलं सर. मग प्रत्येक गावकरी जो आला असेल तो आज त्या अपेक्षेने आला असेल, आपली टीम पुढे जावी, सुपर 8मध्ये क्वालिफाय व्हावी आणि त्या अपेक्षेला इथे पूर्ण करत असताना किरणने अगदी त्या शेवटच्या बॉलवरती देखील विकेट मिळते. हात लावेल मॅन विथ दी गोल्डन आर्म. आज बॅटिंगही अप्रतिम केली, बॉलिंगमध्ये विकेट्सही घेतल्यात. ऋतिकचा खेळ आवडला असेल, संपूर्ण टीम मौलिक 11 चेंज गेम वडवली बीचा खेळ आवडला असेल, प्रेक्षकांना विनंती आहे जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीयेत. खूप चांगला खेळ. वा, दर्जेदार खेळ इकडे पाहायला मिळाला. यानंतर देखील 2 बलंडे टीम मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळत आहेत खऱ्या, परंतु इकडे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्यांनी बॅटिंग केली, जबरदस्त कामगिरी केली, 64 धावा केल्या, बॉलिंगमध्ये सुद्धा 2 विकेट घेतल्या, ऋतिक पाटील ठरत आहेत सामनावीर पुरस्काराचे मानकरी. आणि अमरदादा परुळेकर यांच्या शुभ हस्ते हा सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल. ऋतिक या लवकर. यस, नगरसेवक गणेश जाधव साहेब या ठिकाणी या. त्यांनी अमरदादा परुळेकर आपण देखील या.